रूप पाहता लोचने सुख झाले हो सागरी सुख झाले हो सागरी सुख झाले हो सागरी Hare
जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय राम कृष्ण ऐसा जैसा अनुभव विश्वदेव सत्य विश्वदेव सत्य विश्वदेव सत्य ऐसा जैसा अनुभव ऐसा जैसा अनुभव विश्वदेव सत्य विश्वदेव सत्य विश्वदेव सत्य ऐसा जैसा अनुभव विश्वदेव सत्य विश्वदेव सत्य देवतया जमनिया से पापना से दर्शनी पापना से दर्शनी पापना से दर्शनी काम क्रोधाना ही काली बुद्धि खाली समता बुद्धि खाली समता काम क्रोधाना ही काली बुद्धि खाली समता देवतया जमनिया से देवतया जमनिया से पापना से दर्शने पापना से दर्शने पापना से दर्शने तुकाने वेदा वेदा गेला माझ कंडोली गेला माझ देवतया जवलिया देवतया जवलिया पापना से दर्शन पापना से दर्शन पापना से दर्शन गोपाल कुमार हरि जय जय गोपाल कुमार हरि जय जय गोपाल कुमार हरि जय जय गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार हरि जय जय गोपाल कुमार हरि जय जय गोपाल कुमार हरि जय जय गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार ऐसा जैसा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनाशे दर्शनी काम क्रोधानाही झाली भूती झाली समता देवतया जवळी असे पापनाशे दर्शनी तुका म्हणे भेदाभेद
गेला वाद खंडोनी देवतया जवळी असे पापणाशे दर्शनी महायोग भेटे तटे भीमरत्या वरम पुंडलिकाय दातु मुनींद्रे समागत दृष्टंतमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम समचरण सरोजम सान्द्रनीलाम्बुदाभम जगननिहित पाणी मंडलम मंडनाणं तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही सनेने बोलती वचनी भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापणाशय दर्शनी। प्रस्तुत कीर्तन रवी सेवेकरता घेतला अभंग संत श्रेष्ठ संत श्रोमणी जगद्वंत जगद्गुरु तुकोबरा यांचा चार चरणाचा अभंग। या अभंगामध्ये तुकोबरा काय वर्णित करते त्याचा विचार केला तर ऐसा ज्याचा अनुभव हा अनुभव सांगतायत मुक्त स्वरूपातल्या महात्म्यांचा अनुभव सांगतायत ज्या स्वरूपाची प्राप्ती झालेली अशा महात्म्यांचा अनुभव सांगतायत आणि तो अनुभव कोणाला सांगतायत तर त्या प्राप्तीची अवस्था इच्छा असणाऱ्या जिज्ञासू व्यक्तीला सांगतायत। विठ्ठल विठ्ठल याचं कारण काय म्हणाल या अभंगामध्ये असं कुठं दिसतंय तो जिज्ञासू आहे ना असं कुठं दिसतंय की तो मुक्त आहे। विश्वदेव सत्यत्व ऐसा ज्याचा अनुभव तो मुक्त अवस्थेचाच महात्मा असला पाहिजे बरोबर ना। मग कोणाला सांगतायत नाही का ज्याला देव जाणायचं आहे देव कुठं आहे ओळखायचं आहे देव तयाजवळी असे हे उत्तर आहे बरं। जी जिज्ञासा आहे त्या जिज्ञासा ही प्रदर्शित झालेली आहे देव तयाजवळी असे पापनाशे दर्शने ज्याला पापनाश संपवायचं आहे ज्याला देवाचं दर्शन घ्यायचं आहे ज्याला काम क्रोध संपवायचे आहेत ज्याच्या अंतकरणामध्ये भेदाभेद संपवायचा आहे आणि समत्वाची दृष्टी प्राप्त करून घ्यायची आहे त्यानं ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे हा अनुभवाच्या दिशेनं बघावं। शब्दाकडे बघा की ऐसा ज्याचा अनुभव कैसा अनुभव विश्वदेव सत्यत्वे ऐसा ज्याचा अनुभव मग त्याच्या बाबतीत काय देव तयाजवळी असे कारण ऐसा ज्याचा अनुभव पापनाशे दर्शनी कारण ऐसा ज्याचा अनुभव काम क्रोधाना हिसाली भूती झाली समता कारण ऐसा ज्याचा अनुभव तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी कारण ऐसा ज्याचा अनुभव ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे शब्दांच्याकडे बघितल्यावर लक्षात येतं अभंगाचं चिंतन आहे की अनुभव हा अनुभव दाखवलेला आहे सांगितलेला आहे। तुकोबराय सांगतायत हे स्वतःबद्दल सांगतायत का दुसऱ्याबद्दल सांगतायत याचा विचार केला तर ज्याचा म्हणजे माझा असा शब्द वापरलेला नाही ज्याचा मग तुकोबरायांचा हा अनुभव आहे का नाही असा जर प्रश्न असेल तर तुकोबरायांचा हाच अनुभव आहे। पण तुकोबराय कधी माझ्याकडे हा अनुभव आहे मी असा हा अहमपणाचा भाव तुकोबराय अंतकरणात कधी धारण करत नाही। नेहमी वर्णन करताना ज्याचं त्याचं अशा प्रकारे वर्णन करतात ऐसा ज्याचा अनुभव किंवा देव तीही बळे धरिला सायासे तीही म्हणजे त्यांचं वर्णन आहे स्वतःबद्दल का बोलत नाही। विष्णुमय जगा वैष्णवांचा धर्म स्वतःबद्दल बोलले का की माझा असा आहे पण जरी त्यांचा आहे तो स्वभाव तरी सुद्धा ते का तशा प्रकारे सांगत नाही तर त्या ठिकाणी मी अशा प्रकारचा आहे हा भाव सांगणं त्या भावाचं वर्णन मी सांगणं असा भाव होऊ शकत कारण मी शब्द आला मी सांगतोय की माझा असा अनुभव आहे तर हा अनुभव बोलण्यासारखा नसतो म्हणून मी हा शब्द इथं वापरून चालत नाही। कोणाकरता तरी निर्देशित करावं लागतं पण शास्त्रीय परिभाषेमध्ये वर्णन करताना एक तर शास्त्रप्रमाणे द्यावं लागतं दुसरं आहे की अनुभव सांगावा लागतो कोणाला तरी तो अनुभव आहे की नाही आणि तिसरी गोष्ट महाराज त्याच्याकरता युक्ती द्यावी लागते। तीन गोष्टी आहेत एक तर शास्त्र सांगावं लागतं दुसरी युक्ती द्यावी लागते तिसरा अनुभव द्यावा लागतो। शास्त्र सांगावं लागतं म्हणजे श्रवण शब्द त्याच्याच करताय शास्त्राचं प्रतिपादन आहे तत्वमसी शास्त्राचं चिंतन आहे शास्त्रवाक्य बोलावं लागतं बरोबर बरं जे बोलतात त्यांचा तो अनुभव असला पाहिजे दुसरा अनुभव आहे आणि तिसरी युक्ती म्हणूनच मनन शब्द आहे नाही का काय आहे की ऐक्य ज्ञानाची पोषक युक्तीने भेद निश्चय नाही करण्याची युक्ती अशा युक्तियुक्त अद्वैत ब्रह्मचिंतनाला मनन म्हणतात। जेव्हा श्रवणानंच शास्त्रानंच बोध कळत नाही त्यावेळी मनन करावं लागतं आणि मननानंही कळत नाही त्यावेळेस निधिध्यासन करावं लागतं।
नाही का. म्हणून श्रवण मनन आणि निधिध्यासन या क्रमाने जायचं असेल तर त्याला म्हणतात प्रमाण, युक्ती आणि अनुभव. कोणतंही शास्त्र चिंतन केलं तर तसा त्यांना अनुभव आलेला नाही. एखादा सिद्धांत प्रतिपादित करायचा असेल तर त्याला शास्त्र काही प्रमाण आहे की नाही, ते युक्ती काही त्याच्याकरता आहे की नाही, आणि त्याच्याकरता कोणाचा तरी अनुभव आहे की नाही हे बोलावं लागतं. जसं की नारद भक्तिसूत्रामध्ये नारद महर्षींनी सांगितलं चिंतन, भक्तीची व्याख्या सांगितली, भक्तीचं स्वरूप सांगितलं. भक्तीची सातू परमप्रेमास्पदा भक्ती नाही का म्हणतात अमृत स्वरूपाचं यल्लब्ध्वापमान सिद्धो भवती अमृतो भवती तृप्तो भवती. हे सगळं वर्णन केल्यानंतर ह्या प्रकारच्या भक्तीचं स्वरूप आहे सांगितलं. त्या भक्तीची साधनता सांगितली नाही का. पूजा दिशो अनरगते पराशरे कथा दिशो दिगर्ग आत्मरत्यावरते शांडिल्य अशी त्यांची वर्णनता केल्यानंतर मग हे कोणाला प्राप्त आहे की नाही असं कुणाचा अनुभव तुम्हाला दिसतोय का. तर यावेळी नारद महर्षी तिकडं वर्णन करतात बघा. यथाव्रज गोपिकाणाम अनुभव पण सांगतात, युक्तीही देतात आणि शास्त्रही सांगतात. तसं या ठिकाणी तुकोबराय अनुभव सांगतात. हा अनुभव कोणाचा सांगताय, ज्याचा ऐसा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव. बरं का, ऐसा ज्याचा अनुभव. अनुभवाच्या बाबतीत बघायला गेलं तर बऱ्याच जणांचा बऱ्याच प्रकारचा वेगवेगळ्या प्रकारचा अनुभव असतो नाही का. बघाच तुम्ही अनुभवामध्ये भिन्नता आहे. तपस्वी जो असतो तो तपस्व्याचा अनुभव, तपस्व्याचा जो अनुभव आहे तो योग्याला असेलच असं म्हणता येत नाही. योग्याचा अनुभव आहे तो ज्ञानाला असेल असं म्हणता येत नाही. ज्ञानाचा अनुभव आहे तो भक्ताकडं असेलच असं म्हणता येत, किंवा भक्ताचा अनुभव ज्ञानाकडं असेलच असं म्हणता येत नाही. कारण भक्ती प्रेम सुख नेनवे अनेका पंडिता वाचका ज्ञानी. एखादा ज्ञानाचा अनुभव भक्ताकडे असू शकतो, त्याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणता येईल. पण भक्ताचा अनुभव ज्ञानाकडे असेलच असं म्हणता येत नाही. नेनवे पंडिता, नेनवे वाचका, नेनवे आत्मनिष्ठा, नेवणे जीवनमुक्त अशी भक्ती रूपत आहे. पण तुम्हाला सांगू का, तपस्व्याचा अनुभव वेगळा आहे. बघा, तप करावं लागतं. एका अंगुष्ठ्यावर तप करणारी लोक आहेत, प्रवास करणारी लोक आहेत नाही का. तीर्थयात्रेची प्रवासता करणारी तपश्री आहे, साधन आहे, सामान्य नाही गोष्ट. एखादी उपास करावा लागतो, एखाद्या ठिकाणी एका अंगुष्ठ्या उभावं लागतं, एका ठिकाणी साधना करावी लागते. आसन नियम ह्या सगळ्या प्रकार जो करावा लागतो ती तपश्चर्या करावी लागते. ती तपाचं सामर्थ्य, तपाचे सामर्थ्य, तपज्ञाला अमुक नाही का, तपाचं सामर्थ्य आहे. पण तुम्हाला सांगा, काही तपस्वी असतील पण ते भक्त असतीलच असं नाही. पण ज्ञानोबराय तपस्वी आहेत आणि भक्तही आहेत. वर्णनच करायचं म्हटलं तर ज्ञानोबराय तपस्वी आहेत. तुम्ही म्हणाल कसे काय, ओवीतनं बघा. माझी सत्यवादाचे तप वाचा केली बहुत तपस्वी पण आहेत आणि भक्ते. काही लोक योगी असतील, भक्त असतीलच असं म्हणता येत नाही आहे. काही योगी आहेत, चांगदेव योगी होते पण ते भक्त असतील म्हणता येईल का. योगी होते त्यावेळी ते भक्त होते का. बरं, योगी होते त्यावेळी भक्त नव्हते. पण ज्ञानोबराय योगी आहेत आणि भक्तही आहेत. ज्ञानोबराय योगी आहेत ना. ज्ञानराज माझी योगी अंशी माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली आणि ते भक्तही आहेत नाही का. काही जपी असतात, तपी असतात, योगी असतात, भक्त असतात, पण ते भक्तच असतीलच असं नाही. ज्ञानोबरायांच्या बाबतीत सगळं आहे. ज्ञानोबराय ज्ञानी आहे, ज्ञानोबराय भक्तही आहे, ज्ञानोबराय योगी आहेत, ज्ञानोबराय भक्तही आहेत, ज्ञानोबराय तपस्वी आहेत, ज्ञानोबराय भक्तही आहेत. आणि त्यांची भक्ती प्रतीला येतेच बघा. माझ्या जीवेची आवडी आवडे, माझ्या जीवेची आवडी आवडे, माझ्या जीवेची आवडी पंढरपुरा पांडुरंगे मन रंगले रंगले पंढरपुराने हिरगोडे पांडुरंगे मन रंगले रंगले आवड सांगतात. ज्ञानोबराय आपली भक्ती व्यक्त करतात. माझ्या जीवीची आवड, किती आवडतो तर बहु आवडसी जीवापासून या. अत्यंत आवडीचा विषय परमात्मा, ही भक्ती रूपत आहे. ज्ञानोबराय ज्ञानी आहेत, ज्ञानोबराय भक्ती आहेत. अनुभवात मधलं सांगायला ऐसा कोणत्या अनुभवाचं बोलणं चालू आहे. अनुभवामध्ये भिन्नता असू शकते, कारण पिंडे पिंडे मतिर्भिन्ना,
भिन्न भिन्न मती जीवत्व अवस्थेमध्ये आल्यानंतर जीवत्व दशाच भिन्न भिन्न आहे. याचं कारण काय? भिन्न बुद्धी आहे. भिन्न बुद्धींमुळे प्रतिबिंबित जाणारे चैतन्य आहे ते भिन्न आहे. मग त्या ठिकाणी अहमपणा केलेला आहे. अहमपणाचा भाव ह्या जीवत्व दशेला आल्यानंतरचा भाव आहे. पण त्या जीवत्व दशेच्या पुढे जाऊनचं चिंतन आहे. बघा, अनुभव प्रत्येकाचा भिन्न भिन्न असू शकतो. संतांच्या बाबतीत सुद्धा संतांच्या आपल्या दृष्टीनं, संतांच्या दृष्टीनं नाही पण आपल्या दृष्टीनं बघायला गेलं तर संतांच्या बाबतीत पण आपण अनुभव भिन्न मानू शकतो. बघू काही लोक बघतात कसं म्हणतात बा की तुकोबरायांच्या व्यावहारिक दशेतला अनुभव आणि पारमार्थिक दशेतला अनुभव, ज्ञानोबरायांच्या व्यावहारिकतले अनुभव तसे ते परमार्थातच असतात. व्यवहारात जरी असले तर त्यांचं स्वरूप कसं आहे? परमार्थिक. ते चालत बोलत हा जरी व्यवहार त्यांचा क्रियाशीलतेचा चालू असला तरी ते चालतं बोलतं स्वरूप सुद्धा परमार्थिकच आहे. ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयवते सुखाचे कोंब. ये माणूस पण तो भंबलौकिका चालतं बोलतं ज्ञानरूपच ते संत आहेत. त्यामुळे संतांचा व्यवहार आणि परमार्थ असा भेद काही राहिलेला. पण तसं पाहायला गेलं तर आपल्या दृष्टीनं बघत असताना ज्ञानोबरायांच्या बाबतीत, तुकोबरायांच्या बाबतीत, नामदेवरायांच्या बाबतीतलं व्यावहारिक जीवनाचं बघा, तुकोबरा पहिले श्रीमंत अवस्थेतली दशा होती. तुकोबराय श्रीमंत होते पण दुष्काळानंतर तुकोबरायांच्या अवस्था तुकोबरायांच्या काही ठिकाणी वर्णन केले. आम्ही सदैव सुडके जवळी येतात सोरदाके जाऊ पुढे भिके कुत्री घर राखे. ते तुकोबरायांचं वर्णन आहे. म्हणजे बदल आहे की नाही सांगा? अनुभवातला आहे. नामदेवरायांच्या बाबतीत तसंच बदल काय की प्रापंचिक जीवनातला जो अनुभव आहे तो प्रापंचिक व्यवहारातलंही काही वेळेस चिंतन बोलतात ते की अशा प्रकारचा आमचा व्यवहार आहे, आमचा प्रपंच आहे. नाथ महाराजांची श्रीमंती आहे त्यामुळे त्यांचा अनुभव काय आहे? वेगळा आहे. प्रपंचातला त्यांचा व्यवहाराचा अनुभव काय आहे? त्यांचा वेगळा, कारण श्रीमंती आहे नाही का. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य देवाला नेहमी दाखवतात नाथ महाराजांच्या बाबतीत, बरं का. परंतु पारमार्थिक दशेतला या सर्व संतांचा अनुभव एक आहे नाही का. व्यवहारिक दशेमध्ये भिन्नता दिसेल पण त्यांची जी पारमार्थिक अवस्था आहे ती महाराज एकच आहे. तुकोबरायांना देवाला बघितल्यावरच आनंद होतो. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. ज्ञानोबरायांना देवाला बघितल्यावरच आनंद येतो. सर्व सुखाचे आगर बाप रूप महादेवीवर. नामदेवरायांना देवाला बघितल्यावर आनंद येतो. दुःख अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. देवा तुझं मुख बघितलं अनंत जन्मातलं दुःख विसरलो. कोण म्हणतात महाराज? नामदेवराय म्हणतात. म्हणजे यात नामदेवरायांना पण तोच आनंद आहे, ज्ञानोबरायांना तोच आनंद आहे, तुकोबरायांना देवाचं मुख बघितल्यानंतर आनंद आहे. हा झाला भक्ती रूपातला आनंद आहे. नाथ महाराजांच्या बाबतीत सुद्धा भक्तीतला स्वभावता तशीच आहे. नाथ महाराजांच्या बाबतीत बघा, जे भक्ती करतात तो भक्ती करणारा देव कोण आहे? भक्ती करणारा देव कोण आहे? विष्णू आहेत नाही का. विष्णू आहेत. भक्ती ज्यांची भक्ती करतात तो देव विष्णू आहे. नाथ महाराज एकत्वाच्या भावानं कसे आहेत याचं चिंतन आहे. भक्तीतला व्यवहार आपला बघितला, सगळ्यांना एक रूपत्वेनं अनुभव दिला गेला. आध्यात्मिक चिंतनातला अनुभव संतांचा कसा आहे याचा विचार जर केला, ज्ञान रूपातनं बघायला गेलं तर ज्ञानोबरायांनाही सर्वांगटी राम देहा दे एक असाच भाव येतो नाही का. भरला घनदाट हरी दिसे असंच वाटायला लागतं. सर्वत्र व्यापकत्वानं परमात्मा भरलाय हा आध्यात्मिक चिंतनातनं वाटायला. तुकोबरायांच्या बाबतीत विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म हाच वाटायला लागतो भाव. नामदेवरायांच्या बाबतीत जगामध्ये तसाच भरलेल्यासारखा वाटायला लागतो. हे सगळ्या संतांचं आध्यात्मिक चिंतन आहे. नाथ महाराजांचं बोलत होतं. नाथ महाराजांच्या समोर जी मूर्ती आहे ती विष्णूंची आहे. मूर्ती ज्याची पूजा करतात ते विष्णू आहेत. जे पूजा करणारे विष्णूपेक्षा वेगळे कुठे आहेत? भानुदासाची कुणी महाविष्णूचा अवतार नाथ महाराज ही विष्णूच आहेत. आणि त्या पूजेला मदत करणारे श्रीखंड्या सुद्धा कोण आहेत नाही का. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निरावंत से पाहे. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. ज्यांच्या घरामध्ये कावडीनं चक्र पाणी परमात्माच पाणी वाहतो म्हणजे मदत करणारे परमात्मा, भक्ती करणारे परमात्माच. ज्याची भक्ती करतायत तोही म्हणजे एकत्वाचा भाव आहे की नाही. सर्वांगटी राम देहाने हा आध्यात्मिक अनुभव आहे. संतांचा आध्यात्मिक अनुभव एक आहे. संतांचा भक्तीतला अनुभव एक आहे.
संतांच्या व्यवहारात आपण पाहायला गेलं तर आपल्या दृष्टीने त्यांचा व्यवहार, पण व्यवहारात सुद्धा ते वागत असताना ते वर्तत दिसती देई परी ते देही ना माझे ठाई, त्या असं अवस्थेचंच वर्णन आहे. व्यवहारिक आपल्या जीवनातले अनुभव मात्र भिन्न आहेत. त्या अनुभवातले दोन प्रकार आहेत, एक ज्ञानपूर्वक अनुभव आणि ज्ञानरूप अनुभव, नाही का. अनुभवातले फरक आहे. ज्ञानपूर्वक अनुभव, ज्ञानाच्या अगोदरचा अनुभव, ज्ञान अज्ञान रूपातला अनुभव आणि ज्ञान झाल्यानंतरचा अनुभव, नाही का. अज्ञान रूपातला अनुभव, ज्ञान झाल्यानंतरचा अनुभव, याचा जर विचार करायचा असला तर चार प्रकार आपण बघू शकतो. एक पामर आहे, एक विशेष आहे, जिज्ञासू आहे, मुक्त आहे. पामर विषयी जिज्ञासू आणि मुक्त, शास्त्र संस्कार रहित विषय इच्छुक जो आहे त्याचं नाव पामर आहे. ज्याला शास्त्राचे संस्कार नाही पण विषयाची इच्छा आहे, कशाही स्वैराचाराप्रमाणे कसंही जर जो विषयांची इच्छा अभिलाषा करत असेल तर तो पामर अशा शब्दामध्ये गणला जातो. शास्त्र संस्कार युक्त विषय इच्छुक जो आहे त्याला जिज्ञासू म्हणतात. आणि केवळ मोक्ष इच्छुक आहे त्याला शास्त्र संस्कार युक्त विषय इच्छुक आहे त्याला विषयी म्हणतात. बरं का, माफ करा, जिज्ञासू नव्हे, विषय आहे. इथं अभ्यासू सगळे लोक आहेत. बरं, शास्त्र संस्कार युक्त विषय इच्छुक जो आहे त्याला काय म्हणायचं, विषयी. आणि केवळ मोक्ष इच्छुक आहे त्याला काय म्हणायचं, जिज्ञासू. आणि जो मुक्तच आहे तो मुक्तच आहे. हा अभंग विषय इच्छुकला सांगितला जात नाही. हा विषय इच्छुक मग शास्त्र संस्कार युक्त असो नाही तर शास्त्र संस्कार रहित असो, अशा विषय इच्छुका करता हा बोध नाही. हा बोध कोणा करताय, हा बोध आहे जिज्ञासू करता, त्याला जाणायची इच्छा आहे. देवतया जवळी असे इथनं आपण चिंतन चालत. देवतया जवळी असं कसं असतं बघा. ऐसा ज्याचा अनुभव पामराला सांगून उपयोग नाही. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा व्यर्थ आपली वाचा शिणवू नये. क्रोधी असणारा अविश्वासी असणाऱ्याला बोध करायची काही गरज. आणि विषयाची इच्छा करणाऱ्याला तर मला 100 अधिक यज्ञ करतात. श्रुतीत्रया ते जाणून शतवर यज्ञ करून यजलिया माते चुकून स्वर्गावर, स्वर्गाची अभिलाषा करतात, स्वर्गाची प्राप्ती 100 अधिक यज्ञ करतात. ज्ञानोबा म्हणतात त्रैविद्याम माम सोमपा पूतपा यज्ञे दृष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोकान मश्नंती दिव्याम देवदेव भोगान. त्रैविद्याम तिन्ही वेद्यांना जाणता. त्रैविद्याम माम सोमपा पूतपापा, सोमपा सोम रसाचं पान करणं, पूतपापा ज्यांची पाप नष्ट झालेली आहेत असे पुण्यवान व्यक्ती पुण्याच्या आधारे पुण्य नाव्याच्या पैशानं. आता पैसा का शब्द वापरतो आपण, व्यवहारात पैसा म्हणतो नाही का. जर सोप्या भाषेत कळावं म्हणून पैसा आहे. कारण ज्ञानोबांनी वर्णन केले सायासे पुण्य अर्जिजे. जसा पैसा कष्टानं मिळवला जातो तसं पुण्यही कष्टानं मिळवलं जातं. सायासे पुण्य अर्जिजे परी संसारू का अपेक्षिजे. सायासानं कष्टानं पुण्य अर्जन करतात पण संसाराची अपेक्षा का करतात. मग नेणती काय की जे अप्राप्त देखील. पण नेणती असणाऱ्यांना काय कळणार आहे की परमात्मा प्राप्त करावा का पुण्यानं स्वर्ग प्राप्त करावा. याच्याकरता विषयी माणसाकरता ही हा बोध हा विषय नाही आहे. इथं मात्र जिज्ञासू पाहिजे, जाणण्याची इच्छा पाहिजे. जाणण्याची इच्छा आहे पण जाणण्याची इच्छा असून सुद्धा काही आस्तिक असतात आणि काही नाही. नाही या अवस्थेमध्ये असणारे काही लोक असतात. नाही 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 का, नाही शून्य आहे. एक जण म्हटलं शून्य आहे, मग शून्य आणि आहे शब्द एकत्र बसू शकत नाहीत. कारण आहे हा सत्तावाचक शब्द आहे, शून्य हा शून्य शब्द आहे. सत्ता शब्द आणि शून्य शब्द एकत्र बसू शकत नाही. शून्य आहे तर आहे तर दाखवा, आहे तर दाखवा नाही का. सत्ता शब्द म्हणजे अस्तित्व, आहेपणा. हा आहेपणा शून्याच्या बाबतीत बोलता येऊ शकत नाही. शून्यम ब्रुसे सदयोगम वा सदात्मताम. सत्ता अर्थामध्ये सांगता येईल का असत अर्थामध्ये सांगता येईल. दोन्ही अर्थामध्ये होऊ शकत नाही. असता बरोबर बोलला तर शून्य आणि असत दोन्ही शब्द एकसारखे आहेत आणि शून्य आणि सत्ता हे परस्पर विरोधी आहेत. एकसारखे शब्द एका वेळी बोलणे म्हटले तर द्विरुक्ती दोष आहे आणि दोन्ही शब्द परस्पर विरुद्ध बोललं तर सांकर दोष आहे. दोन्ही दोष मान्य नाही आहे. त्यामुळे शून्य आहे हा शब्द बोलता येत, अस्तित्वपणा आहेपणा शब्द बोलावा लागतो. जसं आपल्या बघा लाकडामध्ये अग्नी आहे की नाही सांगा, पण तो प्रतीला येत नाही, दिसत नाही. दुधामध्ये तूप आहे की नाही सांगा, पण ते सहजासहजी वरच्यावर प्रतीला येत. तसं दगडामध्ये सोनं आहे की नाही सांगा, आहे पण ते दगडातलं सोनं आपल्याला तसं प्रतीला येत नाही. तुम्ही म्हणाल दगडात सोनं आहे तर मग एवढं महाग का. ते दगडात म्हणजे आपल्या इकडल्या दगडातनी नाही बरं का, ते सोन्याच्या खाणी आहेत आणि तिथं सुद्धा आपल्याला वरवरनं दिसताना दगड दिसेल. पण ज्यांना सोनं प्राप्त करायचं आहे त्याच्याकरता ते कष्टानं ते प्राप्त करून घेतात. त्याच्याकरता कष्ट आहे. वरवरनं बघितलं तर दगड दिसेल पण आतमध्ये त्याच्या दडलेलं काय असू शकतं, सुवर्ण असू शकतं. एवढंच चिंतन आहे म्हणले. तसा या उपाधी माझी गुप्त. चैतन्य असे सर्वंग ते तत्वज्ञ संत स्वीकार. गुप्त शब्द आहे. गुप्त हा अज्ञान अर्थामध्ये घेतलेला आहे. कारण अज्ञान रूपामध्ये आवृत असल्यामुळे गुप्त आहे. तसा तो व्यक्त आहे. जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप.
पण गुप्त शब्द कोणत्या अर्थामध्ये घेतलेला आहे? जोपर्यंत अज्ञानाची वृत्तीता आहे, अज्ञान वृत्तीनं आवृत्त आहे, पंचकोशावच्छेदन आहे, पंचकोशातीत गुहायाम ब्रह्महित, गुहाहितम ब्रह्म यत पंचकोश वेगत, गुहा रूपामध्ये अहित असणारं ब्रह्म, पंचकोश रूपी गुहा आहे, त्याच्यामध्ये अहित असणारं तत्व परमात्मा तत्व, ते जाणण्याकरता त्या पंचकोशातीत त्या परमात्म्याची अनुभूती घ्यावी लागते. आणि हे विचारानंच साध्य होतं. नाहीतर औषध कुठलं तरी घेतलं तर देव कळतो असं अजिबात नाही बरं का. औषध कुठलं तर औषध आहे का महाराज? नाही तर सगळ्यांनी लोकांनी म्हटलं असते औषध द्या तेवढं, नाही का, त्या गोळ्या तेवढ्या द्या, तेवढ्या टॅबलेट तेवढ्या द्या की देव कळावा असं करता. नाही नाही नाही, असं कुठलं टॅबलेट, असं कुठलं औषध आहे? एकच औषध आहे, भवरोगा आईशे जाय आणि काय शुल्लक आहे, ब्रह्मरस घेई काढा तेने पिडा वारेल. औषध म्हणजे ज्ञानरूपी पत्य नाम विठोबाचे, नाही का, आणि वाचे नसेवी. त्यामुळे संसार अमंगल सांगितलेला आहे. काय वर्णन आहे संसाराचं? तो संसार म्हणजे तुम्ही म्हणताय तो संसार नाही, संसाराचे बरेच प्रकार आहेत. एक वेशव्यापक संसार आहे, आपण प्रपंच गृहस्थी यालाही आपण संसार म्हणतो, पण एवढ्यापुरता मर्यादित संसार शब्द नाही. संसाराची अंगी अवगीच व्यसने. पण हा संसार, मलिनो संसार जे सांगितले तो पुनरपी जननम पुनरपी मरणम या संसाराला घेऊन, नाही का. काय वर्णन आहे? गीताशास्त्रविदम पुण्यम यपडित प्रयत पुमान विष्णू पदमो आपण ती वैशोकाने, नाही का. आणि असा जो गीतेचं अध्ययन केलं तर त्याच्याद्वारा परमात्मा स्वरूपतेच्या अनुभूतीपर्यंत पोहोचलो तर आत्यंतिक दुःख निवृत्ती म्हणजे संसार मलाची निवृत्ती सांगितलेली आहे. संसार मल नाशनम वर्णन काय केलं बघा, संसार रूपी मलाचं नाशन केलेलं आहे. हे म्हणतात ज्ञानादेव तू कैवल्य मृते ज्ञानान्न मुक्ती, किंवा श्रुती सांगते तरती शोकम आत्मवित, तरती शोकम आत्मवित. आत्मवित म्हणजे आत्मस्वरूप जाणणारा शोक तरुण जातो, नाही का. किंवा ब्रह्मविद ब्रह्मेव भवती, ब्रह्म जाणणारा काय होतो? ब्रह्मरूपच होऊन जातो. हे जाणणं अर्थ घ्यायचा आहे बरं का. फक्त विचारानं जाणणं होईल, विचारानं विवेक झाल्यानंतर जाणणं होईल. म्हणून सदा विचार येत तस्मात जीवो ब्रह्म परात्मन. जीव काय, ब्रह्म काय, परात्मा काय याचा विचार निरंतर करावा. क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावया पार करावया पार एका क्षणाक्षणाला विचार करा म्हणतात. विचार विचार मी कोण हा करावा विचार. वास्तविक आपलं स्वरूप काय याचा विचार करावा लागेल. ही जिज्ञासा आहे. आता तो ब्रह्म जिज्ञासा, नाही का. अर्थ कर्मफलाला अनित्यता आहे म्हणून, अथ अधिकारी झालेले साधन चतुष्टय संपन्न युक्त आहे म्हणून ब्रह्म जिज्ञासा, ज्ञातुम इच्छा जिज्ञासा, जाणण्याची इच्छा. ब्रह्मनाम वस्तू, वस्तुनाम किंवा आहे म्हणाल तर वस्तुतंत्रता आहे की जी जाणायचं असेल तर वस्तुतंत्र आहे. ते कर्तृतंत्र आहे म्हणाल का, कर्त्याद्वारा तंत्रित नाही आहे, कारण ते स्वतंत्र आहे. त्यामुळे ते वस्तुतंत्र, वस्तुनाम परमात्मा येत परमात्मा इसी, जे एक वस्तू असे हा शब्द वापरला आहे. ते जया दिसे ज्ञानास्तव. त्यामुळे परमात्मा स्वरूपच्या अनुभूती करता निवर्तन म्हणजे विचाराद्वारा कार्य होतं. विचार केला जातो. विचार सदा विचार येत, क्षणोक्षणी हाची करावे, विचार करावा. आणि या विचार करणारा जो जिज्ञासू आहे तो विचार करायला लागतो. देवाचं स्वरूप काय, देव कुठं आहे, देवाचं स्वरूप काय आहे, आणि त्याच्याकरता हे उत्तर दिलं जातं. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, देव तयाजवळी असे पापणाशे दर्शने. हे ज्ञानवान व्यक्ती सांगू शकतात. तुकोबराय स्वभावता ज्ञानवान आहेत. अनुरेणू थोकडा तुका आकाशाय. तुकोबराय ज्या अवस्थेला प्राप्त आहेत, सर्व सुकले आलो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलतोस. निरंतर आनंद अनुभूतीमध्ये राहतात. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून येती पाप पुण्यांगा. स्वतःबद्दल बोलताना वर्णनच बघायचा. त्या अवस्थेचा अनुभव घेणारे तुकोबराय तेच बोलू शकतात. ऐसा ज्याचा अनुभव, ज्या अनुभूतीने युक्त असणारे महात्मेच बोलतात. म्हणून श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू 3 शब्द आहेत. श्रोत्रिय आहेत तुकोबराय, श्रोत्रिय आहेत वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, पर श्रोत्रिय आहेत. ब्रह्मनिष्ठ आहेत, अनुभव आहे
त्या प्रकारचा त्यांना काय आहे अनुभव आहे आणि ते कृपाळू तर आहेतच. याबद्दल काय शंका आहे का महाराज? आता तुम्ही कृपावंत साधू संत साधू संत गोमट येते करा भार ओझे तुम्हास. कृपावंत शब्द आहे. कृपा तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. ही कृपा रूपता ही त्यांच्याकडे आहे. त्यांना जगाचं कल्याण करावंसं वाटतं. बुडते जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून जग बुडायला लागलेलं आहे याचा कळवळा त्यांना आहे. याचा अर्थ कळवळा हे आहे. जन बुडायला लागले याच्याबद्दलची म्हणजे कृपारूपतेची इच्छा आहे. तो आता तुम्ही कृपावंत किंवा तुम्ही संत माय बाप कृपावंत त्यांच्याकडे कृपा ही आहे. त्यामुळे हे बोध करण्याची योग्यता त्यांच्याकडे आहे. अशाच गुरूंच्याकडं बोध श्रवण करावा म्हणून हे जो शिष्य आहे त्या शिष्यानं या प्रकारचा बोध आहे. ज्या पद्धतीने ह्या ठिकाणी चालू असणारी जी ही किती वर्ष 85 वर्ष झालं चालू आहे हा उत्सव आणि 85 वर्षापासून महाराजांनी तीच परंपरा पुढे चालू ठेवलेली आहे उद्धव महाराजांनी. आणि अशा प्रकारचा जो भाव आहे तो फार मोठा आहे. कारण असं तसं सहजासहजी 1 दिवस 2 दिवस उत्सवाचं नाही. आता 7 दिवस होता नाही का पहिला परंपरेनं 7 दिवस आहे आणि तोच वर्षातनं 2 आणि पुढलाही मोठा आयोजित करायचा आहे या पद्धतीचा भाव आहे. हे एक उत्कृष्ट अंतकरण वृत्तीतनं तयार होणारे संकल्प असतात. सामान्य संकल्पना आहे. आपल्या गुरुबद्दलचा स्नेहभाव या ठिकाणी प्रतिदिला आहे. गुरुबद्दलचा स्नेहभाव आहे. गुरुवरची असणारी निष्ठा आहे. काही लोक गुरुकडे बोध घेतील आणि बोध झाल्यावर आता तुम्ही कोण असा प्रश्न एखाद्या वेळ करू शकतील एखाद्या वेळ म्हणते बरं आता तुम्ही कोण आता तुम्ही कोण. पण तुम्हाला सांगू का गुरुकडं अध्ययन करताना गुरुवर निष्ठा असावी. गुरूंची सेवा करावी. अध्ययन झाल्यानंतर गुरूंची सेवा का करावी की त्यांच्यामुळं अध्ययन झालं म्हणून करावी. 2 रूपत आहेत. एक त्यांच्याकडं ज्ञान प्राप्त करावं म्हणून त्यांची सेवा असावी. ज्ञान प्राप्त झाल्यावर त्यांच्यामुळं झालं म्हणून सेवा असावी. याला कृतज्ञता व्यक्त करणे. त्यांच्या उपकारांची परतफेड शब्दाद्वारा करता येत नाही हो. पण त्यातनं प्रयत्न करत राहणं हेच एक साधकाची दशा आहे. साधकाला काय वाटतं मी कितीही साध्य अवस्थेला ही तर एक ते परंपरा आहे. शिष्टांची परंपरा आहे. शिष्टांचा आचार आहे. जे स्वतः स्वरूप आहेत मंगल रूप आहेत परमात्मा स्वरूप आहेत तरीही मंगलाचरण का करतात का नवीन अन्यांना त्याचा बोध व्हावा. शिष्ट आचारा करता अविगित शिष्टाचार विषयत्व मंगलत्व मंगलाची व्याख्या सांगतात. अविगित शिष्टाचार विषयत्व अविगित शिष्टाचार म्हणजे अन्य येणारे जे आचार जे अन्य लोक आहेत यद्यद अत्रिश्रेष्ठम तत्तदेवेतरो जन सहित प्रमाणम करते लोकस्तदनवर्तते. गुरुपौर्णिमा गुरुही लोक का करतात तर ते आपल्या गुरूंची उपासना करतात गुरूंची साधना करतात. आपण तर करतोयच. आपण गुरु एक रूप आहोत असं त्यांना वाटतंयच. गुरूंची कृतज्ञता व्यक्त करतायत पण अन्यांनाही त्याचा बोध व्हावा. कारण ज्या पद्धतीनं ही घराणं आहे साखरे घराणं वंश नाही का विनायकम गुरुमनवमी साखरे नाम विस्तृतम येषाम चरण सानिध्यात जीवा मुक्ता भवन्ति साकरे वंश विख्यातम ज्ञानदान परायणम गिरा विनायकम गुरुम वंदे भवबंध विमुक्ते. दोन्ही गोष्ट आहे बघा. येषाम चरण सानिध्यात जीवा मुक्ता भवन्ति आणि साकरे वंश विख्यातम ज्ञानदान विनायकम गुरुम वंदे भवबंध विमुक्ते. 2 गोष्टी. भवबंध विमुक्ते नाही का जीवा मुक्ता भवन्ति. ज्यांच्या सानिध्यामध्ये येषाम चरण सानिध्या हे चरण म्हणजे सामान्य नाही. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय अशा अलौकिक रूपता परंपरेची आहे. ज्या परंपरेतनं ह्या ठिकाणी महाराज आहेत हे जो मठ आहे ज्या परंपरेचं निर्वहन आहे ज्या परंपरेच्या विचारांची जोपासना आहे
ती अलौकिक मोठी परंपरा, ज्ञान परंपरा, भक्ती, ज्ञान, वैराग्य, या ज्या प्रकारे संतांनी या ठिकाणी आपल्याला प्रतिपादित केलेला जो मार्ग आहे त्या मार्गाची यथार्थ भूमिका मांडण्याची, यथार्थ स्वरूपता मांडण्याचं काम, नाही का. आणि तसे अनेक परंपरा आहेत जी यथार्थ स्वरूपतेची मांडणी करतात. त्या या परंपरेमध्ये ही जी परंपरा आहे सर्व महाराष्ट्राला मानित असणारी परंपरा, मान्य असणारी परंपरा. या मार्गाने गेलं तर मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते तेनेची पंते चालू जाताना पडे गुंता कोटिका. तसा वेदांत कळणं कठीण आहे. वेदांतो नाम उपनिषद प्रमाणम तदुपकारणी शारीरिक सूत्रादिरीच, नाही का. वेदांतो नाम उपनिषद प्रमाण, वेदांत तसं कळणं संस्कृत भाषेमधून कळायचं म्हटलं तर जरासं कठीण होऊ शकतं. पण तेच जो अभ्यास करेल त्याला काही कठीण नसतं. सोडा, संस्कृतचा अभ्यास केला कठीण आहे. पण आपलं कसं आहे, आपल्या जीवनामध्ये गृहस्थ जीवन जगत असताना आपल्याला त्या जीवनामध्ये राहूनही आपल्याला परमार्थिक थोडा वेळ देता आला आणि त्यातनंही आपल्याला वेदांतिक परिभाषा, वेदांतिक चिंतन आपल्याला थोडंसं कळावं, या पद्धतीनं निश्चलदासजींनी लिहिलेला जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाला संस्कृत हिंदीमधून मराठीत आणण्याचं काम ज्यांनी केलं काही सामान्य गोष्ट नाही आहे. ही गोष्ट सामान्य म्हणता येत नाही. कारण विचारसागरमध्ये जी चिंतनता आहे ना, अनेक वेदशास्त्रामध्ये वेदांतामध्ये चिंतन आहे, तर विचारसागरमध्ये काय केलेलं आहे, विचारांचा सागर, नाही का, विस्तृत रूपत आहे. म्हणून आपल्यावर मोठे उपकार केलेले आहेत याची आपण जाणीव ठेवली पाहिजे. आणि तुम्ही जाणीव ठेवताय म्हणून ह्या ठिकाणी काय करताय, उत्सव करताय. या चिंतनाचा विषय मी काय सांगत होतो, गुरूंच्या शब्दात तुकोबराय बोध करतायत ऐसा ज्याचा अनुभव, ज्या अवस्थेतनं बोध करतायत त्याचं चिंतन आहे. ज्यांना करतायत ते जिज्ञासू अवस्थेतले आहेत, ज्यांना जाणायचं आहे देव तया जवळी, असे देव जाणायचं आहे. बघा म्हटले कोणाकडे आहे, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, ऐसा ज्याचा अनुभव. कैसा अनुभव, ऐसा अनुभव. कैसा अनुभव, विश्वदेव सत्यत्वे ऐसा अनुभव. विश्वदेव सत्यत्वे म्हणजे सत्यत्व याचा अर्थ पारमार्थिक दृष्टीनं सत्य अर्थामध्ये विश्वदेव, विश्वदेव रूपामध्येच. ह्या विश्व आणि देव या शब्दाची रूपता वेगळी करता येत नाही. देव आणि विश्व एवढे एकरूप आहेत, एवढे एकरूप आहेत की त्यांच्यामध्ये त्यांची भिन्नता करण्याकरता प्रयत्न केला तरी शक्य ज्ञातुम न शक्यते लग्नम इति द्वैत छलान मोहन, नाही का. विश्वदेव ज्ञातुम न शक्यते लग्नम इति द्वैत छलान मोहन. म्हणजे द्वैत छलान अज्ञान रूपतेमुळं जाणता येत नाही की ते आणि हे तसे एकरूपत्वान आहे. कारण वास्तविक ह्या जगाचं स्वरूप काय आहे म्हणाल तर वेदांतिक चिंतनातनं ब्रह्म सत्यम जगत मिथ्या जीवो ब्रह्मेव नापर, एवढंच आहे. अर्धे श्लोकात सांगतो. काय सांगतात व्यासांचं वर श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी यदुक्तम कोटिभी. बघा पुढं जीव ब्रह्मेव नापर. किती सुंदर चिंतन आहे बघा. एवढ्यामध्ये वेदांत भरलाय. एवढंच सांगायचं आहे. अर्धे श्लोकात कोट्यावधी ग्रंथांचं सार सांगतो. ब्रह्मसत्य जगद मिथ्या जीवो ब्रह्मेव नापर. ब्रह्मसत्य आहे. मग आता तुम्ही सांगा एवढंच कळायचं असेल तर पहिल्यांदा ब्रह्म्याचं स्वरूप कळावं लागेल, जगताचं स्वरूप कळावं लागेल आणि ब्रह्मसत्य सत्यत्वाचं त्या ठिकाणी स्वरूप तटस्थ लक्षण बघून जगद मिथ्यात्वाचं लक्षण बघावं लागेल. मिथ्या म्हणजे काय ते अध्यासित कसं झालं हे बघावं लागेल, नाही का. आणि जीवच ब्रह्म आहे. जो जीव आहे अविद्या अस्मिता रागद्वेष अविनाविषयाने युक्त असणारा जीव आहे, तोच ब्रह्म कसा आहे त्याच्यामध्ये जे पूर्वपक्षी जे खंडन वंडन करतात हे सगळा विस्तार होतो आणि त्यातनं मग जे आपल्याला कळतं त्याचं नाव वेदांत. वेदांत कळणं सोपं आहे का. आम्हाला गुरुजी महाराज काय म्हणायचे लांबणं बघितलं तर वेदांत वाघासारखा दिसेल तुम्हाला, पण जवळ गेल्यानंतर गायीसारखा आहे. एकदम असा सरळ आहे. ज्ञानोबरांच्या परिभाषेत मोदकू मिरवे, हातामधला मोदक नाही का. वेदांत तो महारस, नाही का. वेदांत हा गणपतीच्या म्हणजे ते फक्त उदाहरण म्हणून दिले बरं का. तसं गाय आणि वाघ असा शब्द बोलायचं नाही वेदांताकरता, पण एक उदाहरणाकरता वाघाची जी गुणरूपता आहे ती जशी क्रूरतेची आहे आणि गायी कशी शांत रूपतेची आहे, सरळ आहे. आपल्या हात जरी गायीला लावला तरी आपल्याला त्याचं दुःख वाटत नाही, नाही का. म्हणजे अशा प्रकारचा तो भाव आहे. लांबणं जर तुम्ही फक्त दृष्टिक्षेप केला तर तुम्हाला कठीण वाटेल, पण जवळ गेल्यानंतर एवढी स्वरूपता सोपी आहे. ज्ञानोबरांना उगच म्हटलं नाही ज्ञानोबरांनी मोदक रूपामध्ये, नाही का. वेदांत तो महारसो मोदक मिरवे. वेदांत तो महारसो आहे, उत्कृष्ट भाव आहे. वेदांतिक प्रक्रिया उत्कृष्ट आहे आणि त्या प्रक्रियेतनं बघत असताना ब्रह्मसत्य जगद मिथ्या जीवो ब्रह्मेव नापर आणि त्या चिंतनातनं जात असताना
बघा काय की देव विश्व देव सत्यत्वे हा शब्द येते. ऐसा ज्याचा अनुभव, हा अनुभव होणारा तुम्ही आम्ही पांडुरंगा भिन्न ऐसे काय सांगा असेच म्हणू शकतो. हे अनुभव ज्यांच्याकडे आहे ते असं बोलतात नाही का, विष्णुमय जग वैष्णवांचा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. बघा विष्णुमय जग, मय शब्दाची व्याप्ती आहे बरं का. असं कशी आहे बघा व्याप्ती. विष्णुमय, मयचे 3 प्रकार. एक आहे स्वरूपार्थ, एक आहे नाही का मय अर्थ वापरतो, एक आहे विकारार्थ आहे आणि एक आहे आधिक्यार्थ. 3 रूप आहेत. जसं की आनंदमयो अभ्यासात, ब्रह्मसूत्र आनंदमयो अभ्यासात इथं मय शब्दाची व्याप्ती सांगितलेली आहे नाही का. आनंदमय अभ्यासात विकार शब्दांनी ती चेत प्राचुर्यात तद हेतू उपदेशाच मंत्रवर्णिकमेवच गीयते नाही का. विकार शब्दांनी ती चेन्न प्राचुर्यात, विकार शब्द विकारार्थामध्ये मय शब्द वापरू शकत नाही कारण प्रचुरत आहे, प्राचुर्य नाही का. आधिक्य अर्थ घेतला तरीही वापरू शकत नाही कारण विकार शब्द म्हटला की दुधाचं दही झालं तर दह्याचं पुन्हा दूध होऊ शकत नाही. तसं ब्रह्मरूप आहे ते जगदरूपानं जर मय अर्थामध्ये जर परिणाम अर्थ घेतला तर पुन्हा जगत ब्रह्म होऊ शकत नाही. त्यामुळे मय शब्दाचा अर्थ विकार घेऊ शकत नाही, मय शब्दाचा अर्थ आधिक्य घेऊ शकत नाही, विस्तार घेऊ शकत नाही कारण वाढणं असतं. जलमय शिवार, शिवार कसं आहे जलमय, जलमय याचा अर्थ शिवारात जल वाढलंय. आता पाऊस चालू आहे की नाही बघा, जल वाढलंय शिवारात, बरोबर ना. मग जल वाढलंय तसं ब्रह्म विस्तारित होतं म्हणावं का. तसं तुकोबारांचा अभंग आहे नाही का. विठ्ठल विस्तार पाताळे विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी आणि मानसे, विठ्ठल पुरीचे दैवत, विठ्ठल पुरीचे दैवत, विठ्ठल मुनी मानसे, विठ्ठल पुरीचे दैवत. सप्तहे पाताळे वरुणी, विठ्ठल विस्तारला, विस्तार शब्द इथं वापरला. पण विस्तार आधिक्य अर्थामध्ये म्हटलं की विस्तार हा वस्तूपासून असा असतो, वाढणारा असतो. पण ज्याच्यात वाढणारं घटना, मग असा शब्द वापरलाय. पण तुकोबारांनी लगेच पुढं काय सांगितलं, विठ्ठल व्यापक त्रिभुवन. विस्तारीला जणी हा सापेक्षिक शब्द असला तर व्यापक शब्द हा निरपेक्ष व्यापकता ब्रह्माची. सापेक्षित व्यापकता मायाची असेल तर निरपेक्ष व्यापक कोण आहे तर ब्रह्म आहे. विठ्ठल व्यापक त्रिभुवन. त्यामुळं विस्तार शब्द जर वापरला तर आधिक्य अर्थामध्ये मय शब्दाचा अर्थ घेऊन शकत नाही. तर मय शब्दाचा अर्थ स्वरूप, स्वरूप अर्थामध्ये मय. विष्णुमय जग म्हणजे विष्णू आणि जग हे स्वरूपत्वेने एकरूप आहेत. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव. किती एकरूप आहेत याचा विस्तार जर बघायचा म्हटला तर ज्ञानोबा म्हणतात, सोने सोनेपणा उणे न येताची झाले लेणे, तेवी न वेचिता जग होणे अंगे जया. हे जग जे आहे ना, सोने सोनेपणा उणे न येताची झाले लेणे. सोनं आणि लेणं याच्यात काय फरक आहे म्हटले, फक्त आकार आणि नावाचाच फरक आहे. नाहीतर सोनं ते सोनंच आहे. एक वेळ लेण्याला विचारलं, लेणं म्हणजे अलंकार, त्याला विचारलं तू अंगठी नाही का, सोन्याला म्हटलं तू अंगठी कधी घालतास का, तो म्हणला अंगठी मला माहीत नाही. मी पहिलंही सोन आहे
आताही सोनं आहे, पुढेही सोनंच राहणार, नाही का. लाड पाण्याला विचारलं तू कधी लाड झालतास का, ते पाणी म्हणणार मी कधीही लाड झालेलो नाही, मी पहिलाही पाणी आहे, आताही पाणी, पुढेही पाणीच असणार. आपल्या दृष्टीनं लाट आहे. एखादा सर्प वेटेळो घालून बसलेला असेल, आपल्या दृष्टीनं त्याच्यात भेद दिसतोय, पण त्याच्या एक शरीर अंगानं एकच आहेत, एकत्वाचं शरीर आहे त्याचं, नाही का. आपल्या दृष्टीनं त्याच्यात भेद दिसेल वेटोळ घातल्यावर, पण शरीर अंगानं त्याच्या दृष्टीनं तो एकत्वाचा आहे. त्या दृष्टीनं बघायला गेलं तर भेद नाही, पण आपल्या दृष्टीनं बघायला गेलं तर काय भेद आहे आपल्या दृष्टीनं. कारण आपली जी दृष्टी आहे ती भासित आहे, ज्या अविद्या निमित्तानं ह्या ठिकाणी दृश्य आणि दृष्टत्व प्रतीतीला येतं. अविद्येचं निमित्त केलेलं आहे, अविद्या निमित्ते दृश्य दृष्टत्व वर्ते ते मी नेणे ऐतिहासिक जे, नाही का. त्रिपुटीचा व्यवहार जिथं होतो, त्रिपुटीचा व्यवहार अंतकरण वृत्ती जेव्हा काम करते त्यावेळी जगताची प्रमा प्रतीतीला येते. इंद्रियार्थ सन्निकर्षजन्यम, इंद्रिय अंतकरण वृत्ती इंद्रियांच्या द्वारा बहिर्देशगमन जाते, आणि तिथं जेव्हा एखाद्या वस्तूचं ज्ञान होतं, आकाराकारित वृत्ती होते, त्यामध्ये प्रमात्री चैतन्य एकाग्र एक, म्हणजे ज्याला म्हणतात अंतकरण वृत्ती उपी चैतन्य आणि विषयोपी चैतन्य अभेद तुम्ही ती प्रत्यक्षत्व, म्हणजे अभेद. अभेद याचा अर्थ कळाला का की एकता, यालाच प्रत्यक्ष. न्यायशास्त्राची व्याख्या वेगळी आहे. प्रत्यक्ष इंद्रियार्थ सन्निकर्षजन्यम ज्ञानम प्रत्यक्षम, इंद्रिय आणि अर्थाचं सन्निकर्ष, त्याच्यापासून जन्य ज्ञानाला प्रत्यक्ष म्हणू शकतो. अर्थ दोन्हीमध्ये तसं आहे. सांख्यांची व्याख्या जराशी वेगळी आहे. सांख्य व्याख्या करताना प्रत्यक्षाची व्याख्या आहे अध्यावसाय बुद्धी, अध्यावसायी बुद्धी, धर्मज्ञान वैराग्य ईश्वर असं वर्णन केलं. प्रत्यक्षाची व्याख्या प्रत्येकाची भिन्न, तर वेदांतामध्ये काय अभेदत्वच सांगायचं आहे. तिथंही चैतन्य आहे, इथंही चैतन्य आहे, फक्त नावं बदललेले आहेत. जसं पाटातलं पाणी, नाही का, तळ्यातलं पाणी आणि घटामध्ये जाऊन बसलेलं पाणी, यामध्ये जो प्रकार आकाराचा झालेला नाही एवढाच भेद आहे, आणि दोन्हीचं एकत्व होणं आणि या प्रकारची प्रमा तयार होणं याला म्हणतात प्रत्यक्ष प्रमा, बरोबर ना. तसं दृष्टादृश्य आणि दर्शन त्रिपुटीचा व्यवहार झाला. त्रिपुटीचा व्यवहार का झाला याला कारण आहे की अविद्या निमित्ते. कोणाचं निमित्त आहे? अविद्या. अविद्या म्हणजे जसं आरसा आहे महाराज, आरसा समोर ठेवला, आरसा समोर, आता मी आरसा समोर ठेवूनच बघायला लागलो. याचं कारण आहे की मी कीर्तन तुम्हाला काहीतरी सांगावं म्हणून नाही, तर मी कसं करतो हे दाखवायला आलोय. कारण काय बघा, आरसा फक्त पुढं आला, पहिलं आपलं तोंड आहे तिथंच आहे. तोंडात काय फरक आहे का? तोंड आहे तिथं आहे, फक्त आरसा पुढं आला. आरसा पुढं आल्यावर काय झालं? आरशात दृश्य दिसलं. दृश्यानं काय केलं? ह्याचं नाव दृष्टा ठेवलं. पहिले याचं नाव दृष्टा नव्हतं, कारण दृश्य आलं त्यामुळे त्या दृश्याला बघणारा कोणीतरी आला, बरोबर ना. म्हणजे त्रिपुटी झाली. बघणारा कोणीतरी, ज्याला बघितलं जातंय काहीतरी आणि बघणं, ही त्रिपुटी झाली. ही त्रिपुटी कोणामुळे आली? फक्त आरशामुळे आली. कसं म्हणजे की मुख आहे तिथंच आहे, तसं या ठिकाणी परमात्मा तत्व आहे तिथंच आहे. परमात्मा तत्व नाही, फक्त अविद्या निमित्तानं जीवत्व दशा आली. जीवाला काय वाटलं? मी कोणीतरी. जीव अहमपणा घेऊन तो दृश्य काहीतरी बघायला लागलाय. दृष्टादृश्य दर्शन त्रिपुटीचा व्यवहार व्हायला लागलाय, आणि यामुळंच या ठिकाणी भेद प्रतीतीला आलेला आहे. भेदाला कारण आत्मस्वरूपाचं अज्ञान. विचारसागरमध्ये वर्णन केले महाराज, नाही का. काय केलंय की आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळेच भेद प्रतीतीला आहे. भेदामुळेच काय आहे? अनुकूल प्रतिकूलता आहे. अनुकूल प्रतिकूलतेमुळेच रागद्वेष आहे. रागद्वेषामुळेच पाप पुण्य, धर्माधर्म पाप पुण्य आहे, आणि त्यामुळेच काय आहे? संसार दुःख आहे. आणि संसार दुःखाला कारण असणारं हे शरीर आहे, ते पाप पुण्याचा परिणाम आहे, बरोबर ना. या क्रमानं बघायला गेलं तर भेद कारण आहे. भेदाला कारण कोण असेल तर आत्मस्वरूपाचं अज्ञान. म्हणून भेदाभेद भ्रम अमंगळ. कारण विष्णुमय जग, हे जग विष्णुमय आहे, तर भेद आणि अभेद. मग म्हणले भेद अमंगळ आहे कळालं, पण अभेद अमंगळ कसा काय? नाही का. भेद अमंगळ आहे पण अभेद अमंगळ कसा काय? याचं चिंतन आपल्याला शेवटच्या चरणात आलेच. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोळ, तिथं करायचं आहे. आता विष्णुमय जग, मय शब्दाचा अर्थ आपण बघायला लागलेलो स्वरूपत्वेनं विष्णू आहेत. विष्णू आणि जगत नावाची गोष्ट वेगळी नाही. तद्वत म्हणतात की विश्वदेव सत्यत्वे ऐसा ज्याचा अनुभव. हा अनुभव म्हणजे ज्ञान. अनुभव म्हणजे अनुभूती. ज्ञान, पण ज्ञान ही त्रिपुटी सहित असेल, पण त्रिपुटी सहितच अनुभव बोलावा लागतो. त्रिपुटी रहित अनुभव बोलता येत. अनुभव सांगायचा असेल तर नाही, साखरेला विचारलं किती गोड आहेस तर काय सांगेल? ते म्हणे तू मला खाऊन बघ, म्हणजे मी किती गोड आहे तुला कळेल. साखरेलाच कधी आपण सांगू शकत नाही तू किती गोड आहेस. अनुभवाच्या ठिकाणी बोलणं होत नाही. प्रेम नाही सांगता बोलता दावता अनुभवी चित्ता चित्त जाणे, नाही का. मुखास्वादनवत, मुक्या माणसाला गुळ खायला दिला, किती गोड आहे सांगितलं, म्हणले काही माहीत नाही. त्याला एकतर बोलता येत नाही, आणि नंतर सांगा म्हटलं तर तसं बोलणाऱ्याला तर कुठं सांगता येतो. ते खाऊन बघ म्हणणार, नाही का.
याचा अर्थ आहे की अनुभव बोलता येत नाही, पण अनुभव जो आहे तो अनुभव लोकांना कळेल केव्हा, त्या अनुभवाची अनुभूती थोडी का असताना यायला लागली तर अनुभव कळेल. तुका म्हणे अंगी फावे ते आपण तरीच महिमान येईल कळो. त्यांचं स्वरूप कळायचं असेल तर ते झाल्याशिवाय त्यांचं स्वरूप कळत, मग त्यांचा आनंद सुद्धा कळता येत नाही. मग पण आपलं भाग्य आहे की तुकोबराय हा आनंद सांगतायत. आपलं भाग्य आहे की आपल्याला तुकोबरायांचं दर्शन झाले. आपलं भाग्य आहे की आपल्याला तुकोबरायांच्या गातीची आवड तयार झाली. आपलं भाग्य आहे की आपल्याला कीर्तनाची आवड तयार झाली. आपलं भाग्य आहे की तुकोबराय बोलतायत त्याकडं आपण एकाग्रतेनं ऐकायला लागलोय, नाही का आपलं भाग्य. मग तुकोबराय सांगतात आनंद ते तिचा मुके या शिवाच्या भैरे ऐकती कानी रे. काय आनंदाचं वर्णन करावं, नाही आनंदाशी जोडा. हा अनुभव बोललेले आहेत, हा अनुभव बोललेले आहे आणि बोलल्यावर सुद्धा आपल्याला आनंद होतो. बरं, हा आनंदाचं बोलणं सुद्धा आनंददायक असतं. एखाद्या माणसानं दुःखाचं बोलणं सारखंच चेहरा पडलेला असेल, त्याला बघितलं तर वाटतं हे का आला पुढं. कायमच पडलेला चेहरा, कायमच दुःखाच्या गोष्टी, कायमच निगेटिव्ह विचार, कायमच त्याला बघितलं की माणसाचं वातावरणच बदलून जातं. अशा प्रकारचा भाव नाही. हिथं आनंदाचं बोलतात, हिथं जे बोलणं आहे ते आनंदाचं आहे. तुका म्हणे खातो आम्ही आनंदाचे लाडू, नका चरपडू घ्या रे तुम्ही. हिथं सकारात्मक विचार आहे. कारण असताखंड सताकडला प्रवास आहे, मृत्यूखंड अमृतवाकडला प्रवास आहे, तमाखंड ज्योतिकडला प्रवास आहे. असतो माम सद्गमय, मृत्युर्मा अमृतमंगमय, तमसो मा ज्योतिर्गमय. आणि ह्या तिन्ही वाक्यांमधला पहिला शब्द बघा, असतो माम सद्गमय मधला अ घ्या. कुठला शब्द आहे? अ. असतो माम सद्गमय पहिला शब्द कोणता आहे? अ. मृत्युर्मा अमृतमंगमय पहिला शब्द कोणता आहे? म आहे का? नाही का? मृ किंवा म्री. कारण दक्षिणेमध्ये म्री, उत्तरेमध्ये म्री आणि दक्षिणेमध्ये मृ, नाही का? दोन्ही अर्थ होतात. जरा बोलण्यामध्ये कृष्ण आणि कृष्ण हातला भेद आहे जर का, तेवढंसं समजून जायचं. हां, जसं म्हटलं की म्री, दुसरे शब्द काय आहे? म्री. आणि मृत्यू तमसो मा ज्योतिर्गमय, तमाकंड उजेडाकडं, म्हणजे त शब्द काय तयार होतो? अमृत. हे अमृताकरताच हे शब्द तयार केले आहेत. असताखंड सताकडं, मृत्युर्मखंड अमृतवाकडं आणि तमाखंड ज्योतिकडला प्रवास असला पाहिजे. नेहमी आपल्या असण्यानं दुसऱ्याला आनंद वाटला पाहिजे. हेच जगण्याचा खरा अर्थ आहे. आपल्या असण्यानं दुसऱ्याला काय वाटलं पाहिजे? आनंद वाटला पाहिजे, दुसऱ्याला समाधान वाटलं पाहिजे. नुकतं असणं सुद्धा समाधानकारक असतं. आपण जीवनात काही करो अगर न करो, पण नुकतं करायला तर पाहिजेच, त्यातल्या त्यात चांगलं करायला पाहिजे. पण जर काही जमत नसेल तर आपण नुकतं हसलं तरी आपल्या जीवनात समाधान आहे. आपलं दाखवणं सुद्धा समाधानकारक असणं गरजेचं आहे. एवढा अर्थ बघा, संत आपले विचार सांगतात. संत कधीही नकारात्मक दृष्टी बोलत नसतात, कधीही वाईट बोलत नाही. नेहमी आपल्याला असताखंड सताकडं नेतात. असतो माम सद्गमय, असताखंड सताकडला प्रवास आहे. त्यामुळे आनंदाचा विषय, अनुभवाचा विषय बोलतात. विश्वदेव सत्यत्वे कळालं, यथार्थ ज्ञानाचा अनुभव. ज्ञान, अयथार्थ ज्ञान आणि यथार्थ ज्ञान. यथार्थ अनुभव, अयथार्थ अनुभव नाही, यथार्थ. जे खरं आहे ते, जे सत्य आहे ते, आणि ते कळालं म्हणून बोलतात. सत्यतू 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 विठ्ठला कागा हा दाविला जगदावासू. सत्यत्वाचा बोध करून देतात म्हणून ऐसा ज्याचा अनुभव. विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापणा शेद ऋषणे. याच्याजवळ कोण आहे? त्यांच्याजवळ देव आहे. देवतया जवळी, त्यांना देव कळाला. देव कळालाय, देवाचं स्वरूप कळालंय, त्यांना समजून जावा. त्यांना विचारलं तर काय हरकत नाही. देव तया जवळी असे, त्यांच्याजवळ देव आहे, नाही का? आम्ही काय करायचं, घरात देवपूजा करायला बसलो असलो, अचानक संत घराकडे आले असे, आणि असे महात्मे जर ज्यांना विश्वदेव सत्यत्वाचा अनुभव आहे, या बोधाचे महात्मे घराकडे आले तर आम्ही काय म्हणणार? महाराज, आजकालच्या भाषेत मी जरा देवपूजा करतोय, जरा टी व्ही बघत बसा. हातात रिमोट दिला आपण त्यांच्या. म्हणजे सोप्या थोड्या छोट्या भाषेत, म्हणजे त्या भाषेत, व्यवहाराच्या भाषेत बोलायचं म्हणलं. पण संत घराकडे आले, त्यांच्या जवळच देव आहे. देव त्यांना कळाला आहे, देव त्यांचा अनुभव झाला आहे, देवाचा त्यांना अनुभव आला आहे. आणि म्हणून अशांकरता नाथ प्रमाण आहे संतांचं की देव सारावे परते संत पुजावी आरती. देव सारावे परते संत पुजावी आरती. कारण देवांची पूजा आपण दररोज करू, तसं देव सारायला काय काय बसलेले जायचं. पण देव सारावे याचा अर्थ तात्पुरते बरं का, कायमची नव्हे.
तात्पुरते बाजूला करावे. उद्या पण देवाची पूजा आपण करू शकतोय. संत आले तर त्यांची पूजा आपण करावी. संत पूजावे आरते. कारण संतांची पूजा जर झाली तर देव कळाले. बघा काय ना तुकोबरायांचं सुंदर प्रमाण आहे. काय तुकोबराय बोलतात बघा. तुकोबराय म्हणतात संत भेटले की देव भेटला म्हणून समजा. संत भेटले की देव भेटला म्हणून समजा. म्हणून देव तया जवळी असे. पापणा शेदरुषणी. त्यांच्या दर्शनानं पाप नासतं. हे सांगायला काय आश्चर्य आहे का महाराज. नाही का. गंगा पापम शशी तापम. नाही का. पुढं काय वर्णन आहे महाराज. गंगा पाप हरण करते. शशी काय हरण करतो. ताप हरण करतो. आणि काय गंगा पापम शशी तापम. पण तुम्हाला सांगू का तिसरे एक वर्णन आहे. जरा समाप्त करा. आठवण आलंय. गंगा पापम शशी तापम. हा दैन्यम कल्परत तरुस्तथा. दैन्यम कल्प तरुस्तथा. कल्पतरू बघा. दैन्य हरण करतो. गंगा पापम. गंगा पाप हरण करते. शशी तापम. शशी म्हणजे चंद्र ताप हरण करतो. आणि दैन्यम कल्पतरुस्तता. दैन्यता आपली हरण करतो तो कल्पतरू आहे. पण पापम तापम दैन्य तिन्ही एकच हरण करणारे संत आहे. कारण प्रमाण काय पाप है काय. काय प्रमाण आहे महाराज. पाप ताप दैन्य झालिया भेटी हरिदासांची. पाप दैन्य तरुणी दुने परिसा परिसा गादपणे. चिंतामणी ठेंगणा या संता परिसुदार. नाही त्रिभुवनी थोर मायबाप सहोदर बंधू मित्र सोयरे. नाही का. या संतांचे हे देणे कल्पतरुणी दुने. किती तर मोठं देणं आहे त्यांचं. नाही का. म्हणून पाप ताप दैन्य जाय उठा. प्रत्येकाकरता अभंग स्वतंत्र करता येऊ शकतो बरं का. सांग पापाचं स्वतंत्र अभंग सांगतायत. संतांचे चरणराजे. संतांचं दर्शन झालं तर पाप जळतात ना. झाली पापा नाही का. दैन्य गेले. एक अभंग आहे. दैन्य गेले उठा उठी. ते लगेच सुचायला लागतं बरं का. काय करून ते मगाशी सुचत नव्हतं ते सुचायला लागलंय. ते जागेचा महिमा म्हणायला काय हरकत नाही. विठ्ठल विठ्ठल पाप ताप दैन्य. पाप गेलं ताप गेलं दैन्य गेलं. याचा अर्थ आहे की संत असे आहेत ते ज्या स्वरूपाची अनुभूती घेतली त्यांच्या बाबतीतलं हे बोलणं आहे. ऐसा ज्याचा अनुभव देवतया जवळी असे. पापणाशे दर्शने. पाप दर्शनानं संपतात. दर्शन शब्द म्हणजे आम्हाला वाटतंय की त्यांचं दर्शन झालं. दृश्यरूपामधलं दर्शन केवळ तेवढंच दर्शन आहे का की ते कळणं हे सुद्धा एक दर्शन आहे. ते कळणं म्हणजे त्यांचं एक दर्शन आहे. ते सुद्धा दर्शन आहे की संत चरण रज लागता सहज. त्यांचं दर्शन आहे. एक वर्णवर्ण हे का आहे तेही आपल्याला जर सहज त्यांना दृष्टीनं निहाळलं तरी सुद्धा तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनास. नाही का. जो धन्य धन्य दरातळी जो याते दृष्टी निहाळी तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनासी. ज्ञानोबरांच्या बाबतीत बोलत तसं म्हटलं की त्यांना बघितलं तरी त्यांचं ज्ञानाचा बोध झाला. कारण ते त्या प्रकारचा बोध करतात. तुम्हाला माहिती आहे की दर्शन स्पर्शन आणि ध्यान. दर्शन स्पर्शन आणि ध्यान ते दृष्टीनं वाढवतात. नाही का. तिथे एक श्लोक आलेला आहे सुभाषित महाराज. काय बघा. दर्शन ध्यान संस्पर्शे मत्सी कुर्मीच पक्षिणी. शिशुमलालेत नित्यम तथा सज्जन संगती. ज्याप्रमाणे आपल्या हो दर्शनानं हे मुलांचं पोषण करतात. बरोबर. दर्शन ध्यान संस्पर्शे. दर्शन ध्यान संस्पर्शे मत्सी कुर्मीच पक्षिणी. 3 उदाहरणं दिले. मत्सी म्हणजे दर्शन. मासा दर्शनानं. मासा आजूबाजूला आपल्या पिलाच्या फिरत असतो आणि ते आपल्या पिलाला वाढवतो. पिलाचं रक्षण करतो. ध्यानानं कुर्मी. तुम्ही म्हणताय ध्यानानं कुर्मी आहे. दर्शन ध्यान संस्पर्शे आणि स्पर्शानं पक्षिणी. पक्षिणी कशी वाढवते स्पर्शानं. तसं संत तथा सज्जन संगती. त्या प्रकारे संतांचं वर्णन केलेलं आहे महाराज की शिशुम लालयती नित्यम तथा सज्जन संगती. तशा संतांच्या संगतीत गेलो तर दर्शनानं कृपा कटाक्षे निहाळिले. आपुल्या आपदी वैसविले. बाप रुक्मा देवर विठ्ठले भक्तादी दिले वरदान. कृपेनं फक्त डोळ्यांनी बघितलं तरी पुढा स्नेह पाजरे मागा चालती अक्षरे. पुढं स्नेह अगोदर आहे. म्हणून महाराज पहिल्यांदा संत आले की त्यांचं दर्शन जर कसं होईल की त्यांच्यामध्ये स्नेहाशिवाय दुसरा कुठला भाव. आपण स्नेहरूपता अशी आहे की त्यांना बघितलं तरी कळतं की आता स्नेहाचा एवढा भाव आहे अलौकिक की दृष्टीतनं कळतं.
की स्नेहभावता. पहिल्यांदा कृपा दृष्टी स्नेहभावता प्रगट होते, म्हणून ज्ञानोबानंतर थोडा स्नेह पाजले आणि नंतर शब्द जातात. काही लोकांना वाटतं की कधी महाराज आम्हाला काहीतरी बोध करणार. अहो बोध काय, तुम्हाला तिथं दर्शन झालंच नाही अजून. बोधाची अपेक्षा करणे अगोदरच ते दर्शन देतात. आणि ज्यांना तसं दर्शन होत असेल तर समजून जावा, दर्शन झाल्या झाल्या पहिल्यांदा स्नेहाचा अनुभव येतो, त्यांच्या कृपेचा अनुभव येतो. एक वादविवाद करण्याकरता एक महात्म्यांच्याकडे आलते. ते वादविवाद करण्या अगोदर ज्याला वाटलं की ते मोठे महात्मे आहेत त्यांच्याकडे मी वादविवाद करायला जाणार आणि मी जरा विद्वान आहे, मग ते सुद्धा जरा ॲटिट्यूडमध्ये असतील, आपण पण ॲटिट्यूडमध्ये असलं पाहिजे. ते गेल्या ज्यांच्याशी वाद करायला गेले ते महात्मे होते, ज्यांच्याशी वाद ते महात्मे पहिल्यांदा साष्टांग दंडवतच घातला. आलेल्याला साष्टांग दंडवत घातला. आता वाद होईल का महाराज? आता वाद होईल का? अहो साधुत्व भावच कळायला अवघड होतं. साधुत्व भाव कळण्याकरता संतांचं अंतकरणच एवढं असतं की ते कृपेचं रूप असतं. संत हृदय नवनीत समाना, संतांचं हृदय नवनीतासारखं मृदू आणि कोमल आहे. तुलसीदासजी वर्णन करतात, संत हृदय नवनीत समाना, मृदू सवाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. संतांचं चित्त, संतांचं हृदय कळणं फार अवघड आहे. आणि ज्याला कळालं त्यांना त्यांचं दर्शन झालेलं आहे. म्हणून दर्शनानं पाप संपून जातात, नाही का? पापणा शे दर्शने काम क्रोधानाही चाली भूती झाली समता. आता हे त्यांच्या बाबतीत घडलेलं आहे बरं का. ऐसा ज्याचा अनुभव, त्यांच्या दर्शनानं पाप संपतात. त्यांच्याजवळ देव आहे, त्यांच्याकडे काम क्रोधाची चालताच नाही आहे, कारण ज्यांना ज्ञान झाले त्यांना काम क्रोधाची रूपता नाही. कारण काम क्रोध हे कसे आहेत? काम येश क्रोध येश रजोगुण समद्भा. पण सत्वाचं सामर्थ्य ज्यांच्याकडे आहे, तुका म्हणे ते सत्वाचे सामर्थ्य. जिथं ज्ञानाची परिपूर्णता आहे, सत्वाचं सामर्थ्य आहे, त्यांना काम क्रोध बाधितीची ना, नाही का? काम क्रोध त्याशी बाधितीची ना. बाधतात कुणाला? जसं पाणी एखाद्याला बाधतं का नाही? बाहेर गावाला गेलं, एखाद्या बाहेर गावाला गेल्यावर आपण काय म्हणतो? पाणी वाजलं. पण ज्यानं जर आवरण तयार केलं असेल, ज्यानं जर प्रोटेक्शन ज्याचं असेल तर त्याला बादल का पाणी व्हायचं? नाही वाजणार. तसं यांच्याकडं प्रोटेक्शन आहे. आणि ते प्रोटेक्शन कोणतं आहे? विश्वदेव सत्यत्व ऐसा ज्याचा अनुभव, त्या ज्ञानाचं प्रोटेक्शन आहे, त्या ज्ञानाचा बोध आहे, ते ज्ञान आहे. आणि जे ज्ञान मिळवल्यावर आता त्या कामक्रोधांची चाली संपली. कामक्रोध चालतात म्हणजे प्रवृत्ती परक आहेत आणि प्रवृत्ती चलायमान असते. प्रवृत्ती पांगुळ झाली, पांगळीच झाली म्हणतात ज्ञानोबर आहे. प्रवृत्तीला पांगळं. आता पांगळ शब्द हा शब्द विशेषत्वानं प्रवृत्ती करता का वापरला? कारण प्रवृत्ती ही चलायमान आहे, ती चालवते, प्रवृत्त करते. त्यामुळे तिला पांगळी केली तर काय होईल? चालेल का? ज्ञानोबरांची भाषा बघा, प्रवृत्ती पांगुळ झाली, तर्काची दिटी गेली. काही लोक तर्कानं बघतात, त्यामुळे तर्काची दृष्टी शब्द वापरलेला आहे. तर्काची दिटी गेली. जिथं ज्याच्या अवस्थेच्या अनुभूतीमध्ये म्हटले की मनाची नकी न लगे. मनाची नकी, नकी शब्द का वापरला असेल? नक. मनाची नकी न लगे. त्यातले ते शरीराचा सगळ्यात समोर पुढला भाग कोणता आहे महाराज? सगळ्यात पुढं जर आपण असं केलं तर हातच पुढं आहे आपला. आणि हाताच्या पुढं सगळ्यात पुढं बोट आहेत, बोटाच्या पुढं नखच आहे. मग हा नख सगळ्यात पुढला भाग आहे ना, असा जरी आपण त्याचं स्पर्श करायचं म्हटलं तर नख सुद्धा जिथं लागत नाही ते कोणाचं? मनाचं. अर्थ कळाला का बघा? मनाचं नख सुद्धा ज्याला स्पर्श करू शकत नाहीत, येतो वाच्य निवर्तन ते प्राप्य मनसा सह. जिथं वाणी पोचत नाही, मन पोचत नाही, बुद्धी पोचत नाही, अशी तत्वरूपता ज्यांना अनुभूत आहेत असे महात्मे आहेत. ते महात्मे ज्या अवस्थेचं बोलतात, ज्या अवस्थेचं आहेत, त्यांच्याकडं कामक्रोध कसे असतील बघा. तुकोबरांच्या जीवनातले उदाहरण घ्या. कामक्रोध आहेत का? नाथ महाराजांच्या जीवनातले उदाहरण घ्या. नाथ महाराजांच्या अंगावरती एक जण थुंकला, किती वेळ सगळ्याला माहिती आहे. पण थुंकल्यानंतर तो 4-5 वेळ थुंकल्यावर एक दिवस तो गैरहजर होता बरं का. नाथ महाराज शोधायला लागले कुठं गेला तो. काय वैशिष्ट्य आहे नाथ महाराजांचं चरित्र आलेल्या विषयावर का? नाथ महाराज शोधायला लागले, तो बसलेला कुठं गेला नेमका. 2-3-4 वेळ झाल्यावर जरासं तो बाजूला पुन्हा आणि पान खायला गेला असेल. म्हणले आणि कुठं गेला? पुन्हा तो आला आणि पुन्हा आणि थुंकायला लागला. तुम्हाला माहिती आहे किती वेळ थुंकला तो. विषय याचा अर्थ आहे की तरीही क्रोध ज्यांच्या अंतकरणामध्ये नाही आहे. कामरूपता तर अजिबातच नाही. काम क्रोध नाही का, एवढेच संपले गेलेले आहेत. काम क्रोधा नाही चाली आणि भूती झाली समता. जगतामध्ये समत्वाचा भाव आलेला आहे. तुकोबरांच्याकडे काम क्रोधता आहे का? काम नाही, क्रोध नाही, लोभ नाही, काम नाही तुकोबरांच्याकडे. काम नाही झालो पायी रिकामा.
नाही का, क्रोध नाही आहे. मंबाजी बुवानी किती वेळ तुकोबरायांना मारलं, पण तुकोबरायांनी काय त्याला बोलले का? नाही. ही संतत्वाचा भाव आहे महाराज. आणि लोभ नाही आहे. तुकोबराय निर्लोभी संत म्हणतात तुकोबरायांना, निर्लोभी, कुठलाच लोभ नाही आहे. निर्लोभता एवढी आहे म्हणाल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा नजराणा तुकोबरायांच्याकडं आलतं का नाही सांगा. पण तुकोबरायांनी घेतला का? नको नको नको. सोने नाणे आम्हा मृदिगे समान माणिक भाषाण खडे जैसे. अशा प्रकारे निरोपाधिक ज्याला परमार्थिक तत्वता अनुभवायची आहे ना, तर नेणती काही टानाटोना नामस्मरणावाचं, काही बाकीचं काही बघत बसत आहेत. नामस्मरण, चिंतन, भजन, नामचिंतन, भगवत भक्ती, भगवंताच्याकडं तदाकारतेचा अनुभव. ती दिशा आपण पकडले तर त्या दिशेनं जात असताना त्यांचा अनुभव त्याच रूपातला असतो. काम क्रोधा नाही झाली, बुद्धी झाली समता. जगामध्ये समत्वाचा भाव आहे. तुकोबरायांच्या बाबतीत घ्या, समत्वाचा भाव आहे की नाही. मुळी तुकोबरांना मिळाली, ऊसाची मुळे मिळाली होती. घरापर्यंत येऊस तर एकच ऊस शेवट शिल्लक राहिला होता. माहिती आहे तुम्हाला, सगळ्याला वाटत आलं. ही उदाहरणं काय सांगतात आपल्याला की त्यांच्यामध्ये काय आहे? समत्वाचा भाव आहे. सम शब्द, विषमता संपलेली आहे. विषम दुहून सांडियली. आता हे सोहळे झाले त्रिभुवन. ज्यांचे त्रिभुवन सोहळं झाल्याने विषमता संपून गेलेले आहे. कारण ब्रह्म अनुभूतीमध्ये ब्रह्म सर्वंगत सदा सम, जे ते अणु नाही विषम. यत्किंचित अणुभर पण ज्या ब्रह्मस्वरूपामध्ये विषम नावाचा भाव नाही, त्या अवस्थेला प्राप्त झालेले विषम करतील का? विषमता भेद करतील का? नाही नाही नाही. समरूपत्वानं बघतात, समदृष्टी बघतात. त्या जगामध्ये सगळ्यात मध्ये सारखेपणाचा भाव बघतात. नाथ महाराजांच्या यात्रा करत असताना नाथ महाराजांना एक मुलगा दिसलेला एका वाळवंटावरती खेळताना. त्यांनी काय केलं? त्याला उचलून घेतलं, कडेवर घेतलं. अर्थ बघा, प्रवासामध्ये जरी असले तरी सुद्धा आपण त्या मुलाला तसं सोडणं बरं नाही. जीवामधला जीवत्व भाव म्हणजे देवत्व भाव त्यांना ओळखता आलेला. त्यांनी जीवातला देव ओळखलेला. संतांनी काय ओळखलेला? जीवातला देव. आणि देव त्यांना, तो देव तर काय विटेवरचा देव बोलतोयस त्यांच्याबरोबर नाही काय, विटेवरचा देव त्यांच्याशी बोलतोयस, त्यांच्याशी कसा व्यवहार त्याच्या बाबतीतला आहे हे सगळ्यांना माहिती आहे. याचा अर्थच आहे की समत्व बुद्धिता झालेली आहे, समान दृष्टी झालेली आहे. सम्मोहम सर्वभूतेषु नमे द्वेषस्ति न प्रियः, जसं भगवंताच्या बद्दलचं आहे तसं ज्यांना क्रोध नाही. गीतेमधल्या 12 अध्यायामधलं भक्ताचं वर्णन करताना त्यांचं सांगलं, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरंकार समदुःख समाशत्रोच मित्रेच तथा मानापमान. समाशत्रोच मित्रेच समामानापमानयो. तथा म्हणजे समा, तथा म्हणजे त्याप्रमाणे, म्हणजे सम वापरू शकताय. समाशत्रोच मित्रेच तथा मानापमानयो म्हणजे समामानापमानयो म्हटलं तर चालतंय ना. म्हणजे देव बोलले तसंच बोलायचं, पण तथा शब्दाच्या ऐवजी अर्थबोधा करता आपण असं म्हणायला काय हरकत नाही. अर्थबोधा करता तसं म्हणायला काय हरकत नाही बरं का महाराज. समाशत्रोच मित्रेच म्हणताना सरळच म्हणायचं, समाशत्रोच मित्रेच तथा मानापमानयो. पण अर्थबोधा करता समाशत्रोच मित्रेच समामानापमानयो आणि पुढं समाशितोष्ण सुखदुःखेषु समसंग विवर्जित नाही का. विवर्जिता, हा संग विवर्जित आहेत. समाशत्रोच मित्रेच, शत्रू आणि मित्र समान आहे. मान अपमान समान वाटतो, म्हणजे मान आणि अपमानाचं हे समत्व दृष्टीता आलेली आहे. समदृष्टी ज्यांची झालेली आहे आणि दृष्टी समान झालेली आहे. असा भाव कशामुळे आलेला आहे की ज्यांनी देवाला अनुभवलेला आहे. म्हणजेच विश्वदेव सत्यत्वे विठोबार कुमार. जय विठोबार कुमार. हरि जय जय विठोबार कुमार. जय जय विठोबार. हरि जय जय विठोबार कुमार. हरि जय जय विठोबार कुमार. विठोबार कुमार. जय जय विठोबार कुमार. हरि जय जय विठोबार कुमार. जय 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 विठोबार कुमार. जय जय विठोबार कुमार. जय जय विठोबार कुमार. अनुभव ऐसा ज्याचा अनुभव ऐसा ज्याचा अनुभव
ऐसा कसा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापणाशे दर्शने काम क्रोधानाही सलीभूती झाली समता देवतया जवळी असे पापणाशे दर्शने तुका म्हणे वेदा वेद गेला वाद खंडोनी देवतया जवळी असे पापणाशे दर्शने तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी तुकोबरा म्हणतात भेदा भेद गेला आणि भेदाभेदाचा वादही खंडन होऊन गेला. कारण भेद आणि अभेद याच्याबद्दलचा वाद बऱ्याच ठिकाणी असतो. खरंच भेद सत्य आहे का अभेद सत्य आहे, द्वैत सत्य आहे का अद्वैत सत्य आहे, नाही का, सत्य काय आहे या रूपामध्ये जे काही लोकांचा वाद असतो. जगताचा वाद नाही, जगताच्या कारणासंबंधाचा वाद जास्त असतो, नाही का. जगताचा वाद आहे का, जगत दिसतंयच आहे, त्याच्याबद्दल वाद काय करायचा जे, पण त्याचं कारण नेमकं कोण आहे, ते दिसतंय ते खरं आहे का खोटं आहे का हे जाणण्याकरताचा प्रयत्न करणं, बरोबर ना. जोपर्यंत ते प्रतीतीला येतंय, भेदरूपात प्रतीतीला येतंय, समजून जायचं अज्ञवृत्तीता अजून आहे, भेद आहे तोपर्यंत. कारण भेदाभेद भ्रम अमंगळ वर आपण सांगितलेलं आहे. भेद बऱ्याच प्रकारचा आहे. जळजळाचा भेद आहे, जड जीवाचा भेद आहे, जीव ईश्वराचा भेद आहे, ईश्वर जळाचा भेद आहे, जीव जीवाचा भेद आहे की नाही. हे भेद तर आहेतच. तसं स्वगत सदाती विजाती भेद रूपत आहे, नाही का. भेदाची रूपता बऱ्याच ठिकाणी सांगितली. तसा भेद जो आहे तो भेद अविद्येमुळं प्रतीतीला येतो, अज्ञानामुळं प्रतीतीला येतो. आहे ते एकच आहे, एकमेव अद्वितीयम ब्रह्म. एकम एव अद्वितीय शब्द कसा आहे बघा, एक एव अद्वितीय, तिन्ही शब्दाची रूपता. एक म्हटलं की स्वगत भेद, एव म्हटलं की सजातीय भेद रहित, म्हणजे एक म्हटलं की स्वगत भेद रहित, बरं का. एव म्हटलं की सजाती भेद रहित आणि अद्वितीय म्हटलं की विजाती भेद रहित, तीन रूपता येतात. आता एक शब्दसुद्धा दोन शब्द सापेक्ष आहे. किती लोक आला आहे म्हणले एकटाच आलो आहे, म्हणजे दोन लोकांची अपेक्षा होती किंवा अनेक लोकांची अपेक्षा होती, मग म्हणावं लागतं एकटा आलो. एक हा एक शब्द का बोलला, दोन शब्द कुठंतरी आहेत म्हणून एक शब्द बोललो, तीन शब्द कुठेतरी आहेत म्हणून एक शब्द बोललो, म्हणून एक आहे. स्वगत भेद रहित आहे, स्वगत भेद एकच ब्रह्मतत्व आहे. एकमेव अद्वितीयम ब्रह्म, नाही का. एक एकटाची असोनी एकला विश्वी विश्वाकार होऊन आठ. एक एकटा आणि एकला, त्याच्याकरता पण हे वापरू शकतो. एक म्हणजे की स्वगत भेद, एकटा आणि एकला, नाही का. सजाती आणि विजाती भेद रहित असणारं परमात्मा तत्व एकमेव आहे. आणि हा एक असल्यामुळंच त्याच्यामध्ये भेद नाही आहे. आणि हा भेद रहित आहे हे जाणायचं आहे. हे अनुभवाला येईल कसं, तर हे ज्ञानानं कळेल. कशानं कळेल, ज्ञानानं. ज्ञानादेव तू कैवल्यम मृते ज्ञानान न मुक्ती. ज्ञानच या ठिकाणी कारण होऊ शकतं. दोरीवरचा सर्प प्रतीतीला येतो, हा दोरीवरचा सर्प, दोरीच्या ज्ञानानं सर्पाची निवृत्ती होईल. दोरीचं ज्ञान झालं नाही तर सर्प निवृत्तीला येणार, सर्पाचं स्वरूप कळणार नाही. सर्प हा त्रिकाला बाधित आहे, तिन्ही काळामध्ये नाही. या प्रकारचा बोध सर्पाचा होऊ शकत नाही जोपर्यंत दोरीचं ज्ञान होत, तसं स्वरूपाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत भेदाच्या अज्ञानामुळं भेद आहे हे कळणार नाही. बराच विस्तार करता येऊ शकेल, पण आपल्याकडे टायमिंग जरा 2च तास कीर्तन असतात. आणि तसं पाहायला गेलं तर महाराज ह्या ठिकाणी ही जी ह्या ठिकाणी चाललेली जी पद्धत आहे, परंपरा आहे, ज्या ठिकाणी ज्ञानाचे संस्कार दिले जातात, ज्ञानाचा विचार होतो, ते पण अद्वैत तत्त्वज्ञानाच्या दिशेनं प्रवास आपला, नाही का. जे जाणायचं आहे काय, ब्रह्मसत्य जगद मिथ्या जीवो ब्रह्मेव नापर, या दिशेचाच आपला प्रवास आहे. गीताजी सुद्धा काय सांगायला, ब्रह्मसूत्रामध्ये काय वर्णन आहे, उपनिषदामधलं काय प्रतिपादन आहे, हे जाणायचं आहे. ते तत्त्वज्ञान, कारण उपनिषद आहे त्यालाच वेदांतो नाम उपनिषद प्रमाणम,
अशा उपनिषदांचं वेदांत नाव आहे की जे उपनिषद ब्रह्मविद्या साधन आहे. ब्रह्मविद्येचंच प्रतिपादन, ब्रह्मविद्यारूपी प्रमेयचं साधन जे उपनिषद आहेत त्यांचं नाव वेदांत. बघा वेदांताची व्याख्या कशी आहे, वेदांतो नाम उपनिषद प्रमाणम. मग अशा ब्रह्मविद्यारूपी प्रमेयचे जे साधन नाही का, करण म्हणायला काय हरकत नाही. करण म्हटलं की असाधारण कारण येईल आणि साधारण कारण तसे 9 आहेत. किती आहेत? 9 आहेत. ईश्वर, ईश्वर इच्छा, ईश्वर ज्ञान, ईश्वर प्रयत्न नाही का, दिक काल, अदृष्ट, प्रागभाव, प्रतिबंधक अभाव, हे सगळ्याला साधारण कारण रूपता कारण आहेत. पण असाधारण कारणत्वेन ज्ञानादेव तु कैवल्य यत् ज्ञात्वा ज्ञेय भूयन्न ज्ञातव्यमवशिष्यते. जे जाणल्यानंतर पुन्हा आता काही जाणायची गरज पडू शकत नाही अशा प्रकारचं ब्रह्मज्ञान आहे. त्या ब्रह्मज्ञानाच्या दिशेचा हा प्रवास इथं झाला. इथं तत्वाचा यथार्थ बोध दिला जातो आणि तत्वबोधाच्या अनुभूतीच्या दिशेनं आपला मार्गक्रमणा होते. विद्यार्थी घडतात नाही का, साधक आश्रम नाही का महाराज, काय म्हणतो आपण इथे, विनायक साधक आश्रम. बरं का, नाव पण आपल्या गुरुच आहे. कितीवर गुरुवर निष्ठा आहे नाही का, शब्दाकडे गुरुचं नाव आहे. कारण ज्ञानोबरायांचं गुरुवन प्रेम आहे आणि ज्यांना ज्ञानोबराय कळायचे असतील त्यांना गुरुवन प्रेम करावं. ज्याला ज्ञानोबराय कळायचे असतील तर त्यांनी गुरुवर स्नेह करावेत. गुरुवर स्नेह, ज्ञानोबरायांचं गुरूंच्यावर किती स्नेह आहे. ज्ञानोबराय म्हणतात माझी ओळख काय, निवृत्ती दासू, ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीलाच, आणि शेवटला नाही पहिल्यांदा दास म्हणून आले आणि पुन्हा मालक झाले तर एखाद्याला होण्याची शक्यता असू शकेल एखाद्याला, तर तसं नाही म्हणले. शेवटलाही ज्ञानोबराय स्वतःला दासच म्हणतात. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तनने सिद्धीने येत माझेची उरले पायिक. पण जे काय आहे ते माझ्या गुरूंच्यामुळे आहे. जो काही मी आहे ते माझं नाही. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ. ज्ञानोबराय आपल्याकडं, ज्ञानोबरायांना प्रमाण कोणतं आहे, निवृत्ती देवी ज्ञान हेच ज्ञानोबरायांचं प्रमाण. ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ. निवृत्ती देवांचं ज्ञान माझे निवृत्ती गुरु. ज्ञानोबराय बोलताना कसे बोलतात बघा, माझे गुरु निवृत्तीजी नाथ आहेत ना, ते प्रवृत्तीतून निवृत्ती झालेले नाहीत, ते स्वभावता निवृत्त आहेत नाही का. काय काय प्रवृत्तीतून निवृत्तीत होतात, ती प्रवृत्तीतून निवृत्तीत जाणं एक वेगळा भाग आहे. पहिले होते प्रवृत्तीत, आता पुन्हा कुठं गेले निवृत्तीत, असं आहे नाही का. पण तसे माझे गुरु नाहीत. सापेक्षित शब्द नाही निवृत्ती. निवृत्ती हा शब्द सापेक्षित नाही. प्रवृत्ती सापेक्ष निवृत्ती शब्द नाही, तर निवृत्त स्वरूप आहेत. गुरूंबद्दल बोलताना अमृतानुभवमध्ये ज्ञानोबराय काय सांगतात बघा, कितीही मोठी साधना आपण जरी केली तर गुरूची कृपा झाल्याशिवाय त्या साधनाची फलीभूतता कशी होणार. उपाय वन वसंतो अज्ञेचा आहे वतंतो अमृताची परिमूर्तो कारुण्याचा. उपाय रूपी वनाचे वसंत ऋतू आहेत. कारण वसंत ऋतू आला तरच झाडांना काय येते, पालवी येते. कितीही आपण बाग चांगली तयार केली तर वसंत ऋतू जोपर्यंत येत नाही तोपर्यंत पालवी होऊ शकत. तसे म्हणले उपाय रूपी वनाचे तुम्ही वसंत आहात आणि अज्ञेचा आहे वतंतो अमूर्तची परी मूर्तू कारुण्याचा. तुमच्याकडे अमूर्त रूपता तुमची आहे, पण मूर्तता येते कारुण्य भावाला घेऊन. अमूर्तची परी मूर्तू कारुण्याचा अशी स्वरूपता ज्या गुरूंबद्दल ज्ञानोबराय बोलतात. म्हणून ज्ञानेश्वरी समजायची असेल तर गुरूंचं प्रेम, ज्ञानोबरायांचं गुरूंवर असणारं प्रेम बघून घ्यावं. तसे बऱ्याच गोष्टी आहेत, पण त्यातल्या थोड्या जर मला काय कळाल्या ते सांगायला. ज्ञानोबरायांची नम्रता बघून घ्यावी ज्ञानेश्वरीमध्ये. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती असेल नाही का, आणि स्वतःची नम्रता जरा मजरदी सद्गुरू जेणे तयारीला संसार, कित्येक प्रकारे नम्रतेचा भाव ज्ञानोबरायांनी व्यक्त केला ते बघून जावा नाही का. ज्ञानोबरायांची नम्रता बघावी, ज्ञानोबरायांच्या या ठिकाणी गुरूंवरचं स्नेह बघावं, ज्ञानोबरायांनी गीतेबद्दल बोललेले विचार चिंतन बघावीत नाही का. आणि ज्ञानोबरायांनी कृष्णार्जुनांच्या बद्दलचा जो संवाद झालेला आहे त्या संवादातला भाव व्यक्त केलेला आहे, त्या भावाला बघावं नाही का. तो भाव जो आहे तो भाव ज्ञानोबरायांनी व्यक्त केलेला आहे तो बघून जावा. आणि मग बऱ्याच गोष्टी बघण्यासारख्या आहेत. काही ठराविक गोष्टी सांगितल्या नाही का. आणि ज्ञानोबरायांची अलंकारिक भाषा बघून जावी, ज्ञानोबरायांची पराकोटीची नम्रता बघावी. नम्रतासुद्धा जिथं नम्र होऊ शकेल अशी नम्रता ज्ञानेश्वरीत आहे. ज्ञानोबरायांची म्हणजे ज्ञानोबराय बघायचे असले, त्यांचं दर्शन घ्यायचं असलं तर ज्ञानेश्वरी वाचावी लागेल. आणि ज्ञानेश्वरी मनापासून वाचली तर ज्ञानोबरायांचं दर्शन होतं. कारण त्यांच्या किती स्वरूपरूपी गुणांचं दर्शन झालं सांगा. ज्ञानोबराय जर कळायचे असतील तर त्यांच्या वाङ्मयांना वाचावं लागेल. वाचावी ज्ञानेश्वरी. ज्याला वाचायची सवय नाही त्यानं वाचावी.
जे 2-2 तास वाचतात त्यांना मी बोलत नाही बरं काय, तास-तासभर वाचतात त्यांना नाही, पण ज्या वाचायची सवय नाही त्यांना काय करावी, वाचावी ज्ञानेश्वरी. मग जरा पुढे जाऊन भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, जरा आता भाव आला पाहिजे त्यात नाही का. आता उत्कृष्टता म्हणजे दिशा ही उत्कृष्ट अवस्थेची जायला पाहिजे. मग कृपा करी हरितयावरी हा भाव सांगितला. मी गुरुबद्दल बोलायला लागलो म्हणून ह्या ठिकाणी साधक आश्रमाचं विनायक साधक, विनायक नाही का महाराज, साधक आश्रम या प्रकारचं ह्या ठिकाणी नाव आहे. आणि त्यामुळे इथं आध्यात्मिक चिंतनं चालतात, जिथं भेदच निवृत्त करणारं ना अभेदत्वाचा बोध करणारं जे चिंतन आहे, जीव ब्रह्मैक्य ज्ञान, हे ऐक्य ज्ञानाचा अनुभव ज्यामुळं येऊ शकतो, हाच विषय प्रतिपादित आहे ना, जीव ब्रह्मैक्य ज्ञान. आणि त्याच्यामुळं काय होऊ शकतं, सर्वम खलु इदम ब्रह्म, ऐक्याचा बोध, जीवजीवामध्ये जो भेद आहे तो भेद संपवला गेला, जीव जडाचा भेद संपला, ऐक्यत्वाचा बोध, हा एकत्वाचा बोध अनुभवायचा आहे. आणि तो काही वेळ भेद जगतात प्रतीतीला आला तर आता कळतं. आता काय कळतं, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, कागा हा दाविला जगदावास. जगत दिसत नाही का, सर्वम खलु इदम, इदम सर्वम खलु, काय सर्वम खलु इदम ब्रह्म, सर्वच इदम, इदम म्हणजे हे शब्द वापरलाय, हा शब्द म्हणजे जगद्रूपतेचा भाव आहे. आणि जगद्रूपतेचा भावाला घेऊन इदम सर्वम ब्रह्म आहे, हे सगळं सर्वम खलु इदम ब्रह्म, हे सगळं ब्रह्म आहे, या प्रकारचा अनुभव आला. आणि मग भेदाभेद निवृत्त, तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी, जे भेदाभेद करत होते त्यांच्या वाद खंडन केलेलं आहे. कारण जे आरंभवादी आहेत, जे अनेश्वरवादी आहेत, जे आरंभवादी आहेत, जे सत्कार्यवादी आहेत नाही का, जे परमाणुवादी आहेत, अशा बऱ्याच प्रकारचे जे वाद आहेत ते वाद अनुभवाच्या ठिकाणी संपून जातात. वादावादामध्ये पहिल्या काळात वादावादे जायते तत्वबोध, वादावादात तत्वाचा बोध होत होता. आता वाद वेगळे आहेत. आता वाद, आताचे वाद आणि पहिल्या वादामधला फरक आहे. पहिले विद्वान लोक वाद करायला लागले तर तत्वबोध नाही का, आता वाद करायला लागले तर मीच किती मोठा आहे. म्हणजे आता सगळेच असे आहेत असं नाही म्हणत मी, काही काहींचं सांगायला लागलोय. वादे वादे जायते तत्वबोध, हो तो वाद. पण भक्तिशास्त्रामध्ये वादो न अवलंबय, अनुभूतीच्या ठिकाणी वाद राहत नाही. आणि भक्ती ज्ञानोत्तर आहे, त्यामुळं अनुभवानंतरचा विषय आहे. तर काय वाद करायचा आहे, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, भेद अभेद संपून गेला. अजून एक चिंतन सांगायचं राहिले तुम्हाला, मी म्हटलेलं की भेदाभेद भ्रम अमंगळ, भेद अमंगळ आहे कळाला, पण अभेद अमंगळ कसा काय. आणि भेद गेला पण अभेद पण गेला कसा काय. भेदाभेद तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंड, भेद आणि अभेदाचा वाद खंडून संपला. भेद काय सत्य, अभेद काय सत्य, हे दोन्हीही संपवलं असतील वाद, तर याच्यामध्ये कसं चिंतन आहे बघा, की दोन्ही शब्द सापेक्षित आहेत. स्वरूपाच्या ठिकाणी हे दोन्ही शब्द प्राप्त नाही आहेत. स्वरूप दर्शनाकरता अभेद शब्द सांगितलेला आहे. स्वरूप अभेदापेक्षा अभेद देवाच्या स्वरूपाच्या जवळच आहे. अभेद देवाच्या नाही कळालं तर बघा, एखादा मोठासा खड्डा आहे, त्याच्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलं. आता सूर्याचं प्रतिबिंब पडल्यानंतर त्या सूर्याचं प्रतिबिंब कुठं पडलेलं आहे, खड्ड्यात पडले. खड्ड्यामध्ये काय आहे, पाणी आहे म्हणून प्रतिबिंब पडले. पाणी नसेल तर पडेल का, नाही. पाणी आहे त्याच्यामध्ये प्रतिबिंब पडले. आजकाल सूर्य जास्त तापला म्हटले आणि ते पाणीच काय झालं, आटवून टाकलं. आता सूर्यानं पाणी आटवलं म्हटल्यानंतर काय काय गेलं त्यातलं, एकतर पाणी गेलं, पाण्याबरोबर काय गेलं, प्रतिबिंब तर कशाला राहिलं, प्रतिबिंब गेलं. पाणी गेलं, प्रतिबिंब गेलं आणि काय गेलं महाराज, काय नाही गेलं तुमच्यामध्ये, तुम्ही सांगू नका, तुम्ही सांगू नका. आणि काय गेलं असं तुम्हाला काय वाटतं, काय गेलं, पाणी गेलं, प्रतिबिंब गेलं आणि काय गेलं, म्हणजे अनेक गोष्ट गेली. काय गेलं, सूर्याचं नाव बिंब ठेवलं होतं, ते बिंब नाव पण गेलं. आता सूर्याला कोणीही बिंब म्हणणार, कारण ते प्रतिबिंब आहे म्हणून त्याचं नाव बिंब आहे, बरोबर ना. त्याचं नाव बिंब का आहे, ते प्रतिबिंब आहे. ते प्रतिबिंबच नाही तर त्याचं नाव बिंब कशाला ठेवतील. तसं बिंब शब्द गेला की नाही,
प्रतिबिंब गेलं, बिंब गेला, तसा भेद गेला तर अभेद पण गेला. तुकोबरायाने या ठिकाणी सांगितलं भेदाभेद भ्रम अमंगळ. अनुभवाच्या ठिकाणी भेदही नाही, अभेदही नाही. त्यातल्या त्यात अभेदाच्या दिशेनं आपला प्रवास असावा, पण अभेदही स्वरूपाच्या ठिकाणी राहत नाही, अनुभवाच्या ठिकाणी राहत नाही. भेदाभेद भ्रम अमंगळ. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी, देवतया जवळी असे पापणा शेदरुषणी. ज्ञानेश्वर माऊले ज्ञानराज माऊले क्रोधा नाही साली भूती झाली समता, देवतया जवळी असे पापणा शेदरुषणी. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी, देवतया जवळी असे पापणा शेदरुषणी. हा अभंग जो आहे तो भगवंताच्या चरणी, ही कीर्तनाचं चिंतन ज्ञानोबराय तुकोबरायांच्या चरणी, गुरुवर्य विनायक साक्रे महाराज दादा महाराजांच्या चरणी, गुरुवर्य तळाशीकर महाराजांच्या चरणी समर्पित करून ह्या ठिकाणी उत्कृष्ट प्रकारचा भाव आहे. आश्रमामध्ये अत्यंत त्या प्रकारचा भाव म्हणजे परंपरेनं चालत आलेलं हे जे चिंतन आहे ते चालवलं जाते पुढं आणि उत्कृष्ट, आणि त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होतो आहे. हे बघून आनंदाचा विषय आहे. कारण आत्ता येणाऱ्या नवीन पिढींकरता, नवीन येणाऱ्या लोकांकरता संस्कारांची जी भावता आहे ती संस्कार रूपता, आणि ती पण आध्यात्मिक ज्ञानाचे संस्कार देण्याची रूपता आहे. ती ह्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी होते, त्यापैकी हित परंपरेनं होते, बऱ्याच काळापासून होते, चालत आलेली आहे. तुमच्या चरणावर 1000 वेळा नमस्कार, शतवेळा नमस्कार करतो. आणि काही चुकलं असेल कीर्तन चिंतन मांडताना तर क्षमा करा. आणि जे काही बरोबर आहे ते मात्र संतांचं ग्रंथाचं शास्त्राचं आहे. चुकीला सोडून द्या, बरोबर तेवढं घ्या. माऊलीच्या भाषेत न्यूनते परते अधिक हे सरते करून घ्यावे तुमते विनवित असे. किंभवणा तुमसे केले धर्मकीर्तन सिद्धी नेले, येत माझे चिवरले पायिक पण यदक्षरम पदम भ्रष्टम मात्राहीनम चेद भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रज परमेश्वर.